ज्या सापाला आपण देव मानतो, ज्या सापाची आपण पूजा करतो, प्रार्थना करतो, तो साप जर का नागपंचमी सोडून किंवा सोमवार सोडून जर का आपल्या घरात किंवा कुठे असं निदर्शनात दिसतो, तर त्याची आरती कोणी नाही करत. मी तरी नाही पाहिलं आहे. साप एक खूप शांत गरीब प्राणी आहे. अख्ख्या जगातले 90% साप हे बिनविषारी आहेत. तुला मी वाईल्ड लाईफ रेस्क्यूअर म्हणायला पाहिजे की स्नेक रेस्क्यूअर म्हणायला पाहिजे, कारण इतके जास्ती तुझ्यावर स्नेक रेस्क्यूअर स्टोरीजची स्टॅम्प आहे. तर रेस्क्यू एक अशी गोष्ट आहे जी त्या टायमाला तुम्हाला दोघा गोष्टींवरती लक्ष द्यावं लागतं, की त्या सापाचा पण जीव वाचवायचा आहे, लोकांना पण सांभाळायचं आहे. सगळ्यात मेजर प्रथम उपचार साप चावल्यानंतर फर्स्ट थिंग यू डू इज द कोब्रा इज इन माय हँड. म्हणजे मी त्याला स्टिकने बाहेर काढलं आहे, तो माझ्या हातात आहे. डार्क रूम, मी एकटा, आणि द कोब्रा हॅज बिट मी. साप हा दूध पिणारा प्राणी नाही आहे. इनफॅक्ट दूध त्यासाठी विष आहे. नागपंचमीच्या आधीचे 15 ते 20 दिवस किंवा 1-1.5 महिना ना, सगळे मदारी जे असतात ते कुठून साप जमा करतात, विकत घेतात, पकडतात, हंट करतात. कैद केल्यानंतर, बंद केल्यानंतर ते त्याला खायला प्यायला देत नाही. ज्या प्रकारे हे लोक त्या सापाचे दात तोडतात ना, इट इज व्हेरी ब्रुटल. म्हणजे लेजिट एक शीख गरम करतात आणि डायरेक्ट दातातून आग टाकतात आणि तो पूर्ण मांस जळलेला असतात. या कंडिशन्समध्ये जर का साप तुम्हाला जेव्हा नागपंचमीच्या दिवशी दिसतो ना, तर तो ऑलरेडी अर्ध मेलेला असतो. त्या सिच्युएशनमध्ये त्याला थम्सअप द्या, रेडबुल द्या, कोक द्या, तो पाणी समजून काही पिएल. को एक्झिस्टन्स कसं असू शकतं मॅन वर्सेस वाईल्ड? आपण कुठल्याही नेटिव्ह वाईल्ड लाईफला ॲप्रोच नाही करू शकत, ट्रेड नाही करू शकत, पकडू नाही शकत, पाळू नाही शकत, हत्या नाही करू शकत. ठीक आहे, पण याची रिइन्फोर्समेंट थोडीशी वर खाली आहे. आता ते रिइन्फोर्समेंट करण्याचं काम फक्त गव्हर्नमेंटचं नाही, इट इज ऑल्सो अबाउट द पब्लिक. नमस्कार, मी अमेय. वेलकम टू देसी पॉड. आज आपण एक नव्या एपिसोडवर चर्चा करणार आहोत. एकदम विशेष पॉडकास्ट आहे वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर. आपण सगळे शहरात राहत असलो, बिझी लाईफ जगत असलो, तरी निसर्ग, जंगल आणि वन्यजीव हे आपल्या इकोसिस्टमचे सायलेंट गार्डियन्स आहेत. आज आपण बोलणार आहोत वाईल्ड लाईफ रेस्क्यू, ह्युमन कॉन्फ्लिक्ट आणि त्या पडद्यामागच्या रिअल लाईफ स्टोरीजबद्दल, ज्या आपल्याला सहसा दिसत नाहीत, पण ज्या आपल्या सुरक्षिततेसाठी आणि निसर्गाच्या संतुलनासाठी फारच महत्त्वाच्या आहेत. त्याचबरोबर आजच्या चर्चेचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे स्नेक्स वर्ल्ड, म्हणजेच सापांचं विश्व. त्यात आपण स्नेक्स बाईट, सर्व्हायव्हल स्टोरीज, मोस्ट इम्पॉर्टंटली सापांना घेऊन मिथ आणि फॅक्ट्स ला आपण व्हेरीफाय करून चेक करणार आहोत आणि त्याच्यावर सखोल चर्चा करणार आहोत. साप खरंच सूड घेतात का? सगळे साप विषारी असतात का? आणि आपली भीती ही अज्ञानातून जन्मली आहे का? धिस पॉडकास्ट इज नॉट अबाउट फिअर ऑर थ्रिल, बट अवेअरनेस, रिस्पॉन्सिबिलिटी अँड कोएक्झिस्टन्स. आजचे आपले पाहुणे आहेत असा एक व्यक्ती जो जीव धोक्यात घालून लोकांचेही आणि वन्यजीवांचेही प्राण वाचवतो. प्रोफेशनल वाईल्ड लाईफ ॲन्युअल रेस्क्यूअर म्हणतात त्याला, म्हणजेच अभिरूप कदम. अभिरूप हा एक 23 वर्षांचा मुलगा आहे जो मुंबईत राहतो. याच्याच बरोबर तो महाराष्ट्र ॲनिमल रेस्क्यू असोसिएशन म्हणजेच मारा याचा CEO सुद्धा आहे. मारा ॲनिमल वेलफेअर आणि वाईल्ड लाईफ रिहॅबिलिटेशन करता काम करतं. मागच्या 14 वर्षांपासनं अभिरूपने बऱ्याच गोष्टींवर काम केलंय, ज्यामध्ये स्नेक रेस्क्यूज, हॉपिंग ॲडव्हेंचर्स आणि अर्बन ॲनिमल रिहॅबिलिटेशन असे बरेच विषय कव्हर केलेत. कोब्रा रेस्क्यूज पासून ते जीवावर बेतणाऱ्या एन्काउंटर्सपर्यंत त्याचा प्रवास खऱ्या अर्थाने कंपॅशन इन ॲक्शन काय असतं याचं एक जिथं जागतं उदाहरण आहे. आणि एक स्पेशल रिक्वेस्ट, आजचा एपिसोड मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता एक छोटंसं काम, ते म्हणजे एपिसोड बघताना जर एखादं कॉमेंट तुम्हाला करायचं असेल, त्याच्यावर लेफ्ट स्वाईप करा आणि हाईप बटन ॲक्टिवेट करा. त्याने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याकरता मदत होईल. चला तर मग या पॉवरफुल कॉन्व्हर्सेशनला सुरुवात करूयात. स्टे ट्यून्ड ओनली ऑन देसी पॉड.
अभिरूप कदम, वेलकम टू देसी पॉड. लेट्स गो. सो लॉंग. सो लॉंग म्हणजे आता मी तुला 2-3 महिन्यांपासून चेस करत होतो. 2 महिने तरी झालेच आहेत. म्हणजे जितकं तू ॲनिमल्सला चेस नव्हता करत, तितकं जास्ती मी तुला चेस केलंय. थँक्यू अँड ऑल्सो सॉरी फॉर ऑल ऑफ द इनकन्व्हिनियन्स जे काय घडलं. कारण अरे कसं होतं बघ, खूप खूप नॅचरली आणि खूप सिम्पली सांगतो. द ओनली ब्युटिफुल थिंग अँड ऑल्सो कर्स टू मी जी माझ्या आयुष्यात आहे ती आहे टाइम. Right. म्हणजे मी तुझंच नाही, घरच्यांची पण तीच कंप्लेंट आहे, सगळ्यांची तीच कंप्लेंट आहे. घरचे, मित्र, गर्लफ्रेंड, राईट. माझे सगळे क्रिएटर्स फ्रेंड, सगळ्यांची ही कंप्लेंट आहे की इट इज अबाउट टाइम विच आय कॅन्ट कमिट. आय एम सॉरी फॉर ऑल ऑफ दिस बट आय एम हिअर अँड आय एम सो हॅपी फॉर यू. सो म्हणून मला धन्यवाद. आजचा जो अपॉर्च्युनिटी मिळाली आहे ती पूर्ण 100% ग्रॅप करायची आणि आय एम गोइंग टू गो ओव्हरबोर्ड ऑल आउट. या ऑल युअर्स. आणि दिस इज मोर लाईक, म्हणजे मला खूप दिवसापासून मराठी पॉडकास्ट करायचा होता. कारण कसं आहे ना, आपण जेवढ्या पण अजूनपर्यंत जर का कुठल्या इंटरव्ह्यू पाहिले असतील आपल्या प्रेक्षकांनी, तर इट इज मेजरली हिंदी आहे किंवा इंग्लिश आहे किंवा असं आहे. मराठी ना माझी खूपदा पॉडकास्टमध्ये निघते कारण ती आतमध्ये ना रूट आहे. आणि आय बिलीव्ह की मराठीमध्ये मी जेवढ्या गोष्टी मांडू शकेल तेवढ्या मला नाही वाटत की मी कुठे मांडू शकले. सो लेट्स होप फॉर द बेस्ट. तो चेंबूरचा तुझा डायलेक्ट येऊनच जातो बोलत असताना आपली मराठीमध्ये. चेंबूर, मुंबई, येस फॉर शुअर. म्हणजे माझा जन्म ऍक्च्युली सायनमध्ये झाला. आई बाबा दोघांचा जन्म सायनमध्ये झाला. पूर्णपणे असा मुंबईत वाढलेला मुलगा आहे. माझं मेन घर, मूळ घर सायनच आहे. चेंबूरमध्ये माझं एक फील्ड ऑफिस आहे जिथे मी हे सगळं जे कार्य ते करतो. तिथं त्या घराला, म्हणजे त्या ऑफिसला आम्ही घर बनवलं. इट इज मोर लाईक अ फील्ड ऑफिस. तर मग राहावं लागतं. मग आई बाबा पण तिथेच असतात. प्राणी असतात. ती फॅमिलीज आहेत, प्राणी नाही आहेत. म्हणजे आम्ही तिघं आणि आमची एक 20-25 जणांचा असा तो मोठा एक परिवार आहे. आणि दॅट्स हाऊ इट वर्क्स मॅन. ब्युटिफुल आहे सगळं. म्हणजे आता ना मला पॉडकास्ट सुरू करतानाच आम्ही जेव्हा डिसाईड केलंय की यार वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन करता आपल्याला टॉपिक करायचंय. आणि जेव्हा मी जसं म्हटलं तुला, मी बऱ्याच वेळपासून चेस करत होतो. पण वन ऑफ द थिंग्स जे मला स्ट्राईक झालं, जेव्हा मी रिसर्च जास्ती करत होतो, बघत होतो तुझं कॉन्टेंट युट्यूबवर, इंस्टाग्रामवर, तुला मी वाईल्ड लाईफ रेस्क्यूअर म्हणायला पाहिजे की स्नेक रेस्क्यूअर म्हणायला पाहिजे? कारण इतके जास्ती तुझ्यावर स्नेक रेस्क्यूअर स्टोरीजची स्टॅम्प आहे की आय वॉज लाईक यार मी वाईल्ड लाईफ साठी अभिरूपशी बोलू की स्नेक साठी बोलू. राईट. कारण हा एक खूप सगळ्यांमध्ये खूप कॉमन प्रॉब्लेम आहे. पण या माध्यमाने मी सगळ्यांना एक खूप क्लिअर आणि एक एक्सप्लेनेशन देणार करीतो की माझी एक संस्था आहे, महाराष्ट्र ॲनिमल रेस्क्यू असोसिएशन करो, जी 2006ला फॉर्म झालेली. आणि त्याच्या अंडर आम्ही खूप साऱ्या गोष्टी रिगार्डिंग वाईल्ड लाईफ, मग ते काही असू दे, ते रेस्क्यूपासून, अवेअरनेसपासून, रिहॅबिलिटेशनपासून सगळ्या गोष्टी करतो. मानव नावाचा प्राणी सोडून कुठल्याही प्राण्याची काही कंप्लेंट असते, स्पेशली वन्य प्राणी, तर तुम्ही अभिरूपशी संपर्क साधू करू शकता किंवा माराशी संपर्क साधू शकता आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटशी साधू शकता फॉर शुअर. पण मेजरली इट इज नॉट जस्ट स्नेक्स. साप हा माझा आवडता विषय आहे. आणि आवडता विषय असल्या कारण खूप गोष्टी आहेत ना, अंधश्रद्धा आहे, समजुती आहेत, गैरसमजुती आहेत, रिलिजन आहे, स्पिरिच्युअलिटी आहे, बरोबर, खूप गोष्टी आहे. साप म्हणलं की भीती आहे, साप म्हणलं की उत्सुकता आहे, क्युरिओसिटी आहे. तर ह्या सगळ्यांनी ना स्नेककडे माझा खूप असा लहानपणीपासूनच कल गेलेला दिसतो मला. तर आय बिलीव्ह की दॅट्स वाय स्नेक्स. सो मला वाटतं तुझ्या आवडीच्या विषयात सुरू करूयात आपण. सो ते करायच्या आधी वन ऑफ द थिंग्स आय टेल यू की आम्ही शूट करत असताना नेहमी विचार करतो की गेस्ट जो आहे तो काय घालणार असं. तर वन ऑफ दोज डेज जेव्हा आम्हाला असं वाटलं की यार गेस्ट जे काही घालून आलाय इट इज ॲब्सोल्युटली फिटिंग विथ द थीम. आणि तिथूनच सुरू करतोय मी याकरता, कारण मी तुझ्या हातांवर बरेच टॅटूज बघतोय. इफ आय एम नॉट मिस्टेकन या साईडचं जे आहे ते सगळे स्नेक. नाही, हा एक ड्रॅगन आहे. ओके. आणि हा बेसिकली एक कार्कन आहे. कार्कन एक मायथॉलॉजिकल क्रिएचर आहे, जो मी असा फोटो तुला शेअर करतो. माय स्लीव्ह इज अ लिटल बिट टाईट सो आय कॅन. पण कार्कन एक ऑक्टोपस सारखा एक प्राणी आहे आणि तो एक मायथॉलॉजिकल क्रिएचर आहे. तो त्याच्या अडॅप्टिव्हिटीसाठी, विशाल बॉडी स्ट्रक्चरसाठी, त्याचे सुपरनॅचरल पॉवर्ससाठी मानला जातो किंवा समजला जातो टाटू लँग्वेजमध्ये किंवा त्या भाषेत. तर त्यासाठी म्हणजे सगळे टॅटूज काही ना काही रिसेंबल करतात. स्नेक्सचे काही टॅटूज आहेत माझ्यावरती. मी माझ्या बॉडीवरती हा एक माझा फर्स्ट टॅटू होता, ज्याच्यावरती एक पर्टिक्युलर एक साप आहे जो खूप ब्युटिफुल आहे, भारतात सापडतो. तो झाडावरती राहणारा एक वायपर आहे. म्हणजे जे घोणस आपण बघतो तसे झाडावरती राहणारा एक हिरवा घोणस असतो. त्याच्यामध्ये पण खूप
व्हरायटीज आहेत. तर त्याच्यामधला हा मेडोज पिट वायपर करून एक साप आहे जो मला खूप आवडतो, तर त्याच्यामुळे तो आहे. आणि असं खूप काही काही आहे. आय हॅव अ लायगर हिअर, मग इथे हो. खूप सारे टॅटूज आहे. तर इट इज बेसिकली जसं तू बोललास ना, की वाईल्ड लाईफ रेस्क्युअर म्हणू हो. की स्नेक रेस्क्युअर म्हणू की काय म्हणू, तर सी आय रिव्हॉल्व अराउंड खूप साऱ्या गोष्टी. रेस्क्यूज झाले, आर्ट झाली, व्हॉट एव्हर कॉन्टेंट क्रिएशन झालं. हो. तर इट इज अ मिक्सचर. पण मला असं वाटतं की मी सोसायटीमध्ये नाही कसा रोल ठेवतो किंवा काय बोलू शकतात आपण त्याला यूज करतो, हो. तो असा आहे की इट इज अ कनेक्टिंग लिंक. म्हणजे दोघांमधली एक मध्यम मार्ग आहे. म्हणजे माणसं, ह्युमन्स आणि वन्यजीव किंवा इन जनरल नेचर याच्यामधला एक मीडिएटरचा रोल मी प्ले करतो. कारण मला दोघां साईडवरून विचार करावा लागतं आणि त्या हिशोबाने मला कार्य करावं लागतं. सो दॅट इज द रोल. आय लव्ह टू टॉक अबाउट को एक्झिस्टन्स अँड लेट पीपल नो अबाउट को एक्झिस्टन्स हो. अँड गिव्हिंग दॅम सोल्युशन्स इन बरोबर. फॅक्च्युअल वेज. म्हणजे जो प्रेझेन्स चालू आहे किंवा जो प्रसंग आहे त्याच्या हिशोबाने दोघांकरिता म्हणजे कन्झर्वेशनच्या मोटिव्हमध्ये आपल्याला सगळ्यात मेन सोल्युशन काय असू शकतो जो दोघांसाठी सुटेबल आहे या Balance. गोष्टींवरती तो बॅलन्स निर्माण करण्यासाठी मी काम करतो. आणि मग त्याच्यामध्ये कुठलाही ॲस्पेक्ट येऊ दे, मे इट बी टीचिंग समवन और गिव्हिंग अ लेक्चर और गेटिंग अ हँड्स डर्टी इन टू अ ड्रेनेज होल अँड रेस्क्यूइंग अन ॲनिमल. तर ते दोन्ही रोल्स प्ले करायला मला आवडतात. राईट. अँड दॅट्स व्हॉट आय डू. सो इट इज म्हणजे मला ऑडियन्सला सांगायला आवडेल, तू फक्त 23 वर्षांचा आहे. हो येस आणि येस म्हणजे जेव्हा मी पहिल्यांदा बघितलं तुला, आय थॉट यू आर यंगर दॅन 23 एज वेल. क्रेझी. थँक्स सो थँक्यू सो मच. मला सुरुवात इथनच करायची आहे. सगळ्यात पहिला स्नेक तू कधी रेस्क्यू केलेला? मी खरं सांगू ना तर आठवणार नाही मला. कारण कसं आहे रेस्क्यूपेक्षा जास्त पहिला जो स्पर्श आहे ना तो खूप इम्पॉर्टंट असतो कुठल्याही गोष्टीचा. म्हणजे सिम्पल गोष्ट आहे. विनोबा भावे म्हणतात की जर का ना मुलांना गाय शिकवायची आहे तर ती गाय त्यांना फळ्यावर शिकवता नाही येत. विनोबा भावे सांगतात की त्यासाठी ना तुम्हाला त्या मुलांना गोठ्यात घेऊन जावं लागेल. त्यांना ऍक्च्युली ती गाय दाखवावी लागेल की तिचे कान हलताय, तिचं नाक ओलं आहे, तिची शेपटी हलते, तिला 4 पाय आहेत, 2 शिंग आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी अनलेस अँड अंटिल त्याला एक फिजिकल एव्हिडन्स नाही आहेत ना मुलांना ती समजून येत नाही किंवा तो जो बॉन्ड आहे किंवा तो जो टच आहे ना तो समजत नाही. ठीक आहे. माझं हे जे नॉलेज किंवा हा जो प्रेझेन्स आहे ना हा मला असं वाटतं आईच्या पोटातूनच चालू झालेला. बिकॉज या आधीपासूनच आई आणि बाबा अवेअरनेससाठी कन्झर्वेशनसाठी काम करत होते. अँड देर हॅव बिन सिच्युएशन ज्याच्यात मम्मी कधीतरी प्रेग्नेंट असताना रेस्क्यू करते किंवा बाबांना असिस्ट करते आहे. ठीक आहे. तर आय बिलीव्ह की तो जो फर्स्ट जर का काही संबंध असेल तर ते तिथून आहे. आणि त्याच्यानंतर मला ऍक्च्युली माहित नाही की मी पहिल्या सापाला कधी हाताळलं कारण तेवढा मी माहित नसेल. एक 2-2.5 वर्षाचा असेल. आईने जेवढी स्टोरी सांगितली पहिला साप हरणटोळ असं त्यांनी मला सांगितलं की हात लावायला दिलेला किंवा हाताळलेला मी. पण एक फर्स्ट ऑफिशियल वेन यू से अबाउट रेस्क्यू, तर रेस्क्यू एक अशी गोष्ट आहे जी त्या टायमाला तुम्हाला दोघा गोष्टींवरती लक्ष द्यावं लागतं की त्या सापाचा पण जीव वाचवायचा आहे, लोकांना पण सांभाळायचं आहे आणि त्या सगळ्या सिच्युएशनला अंडर कंट्रोल करून त्या प्राण्याला काही इजा न होता सुरक्षितरित्या त्याच्या वन्य अधिवासात परत रिलीज करायचं, मुक्त करायचं. बरोबर. तर अशी हा जो प्रसंग होता हा मी पहिलीत असताना 2006 मध्ये केलेला विथ माय डॅड. आणि दॅट वॉज द ऑफिशियल रेस्क्यू जस्ट बिकॉज फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून तो एक रेस्क्यू कॉल होता. आणि युजली ते तसाच ऑपरेट व्हायचं कारण मुंबईमध्ये त्या काळी हार्डली आपण हातावर मोजू शकू एवढे सर्पमित्र होते. नाव द काउंट इज अप. इनफॅक्ट मी असं बोलू शकतो की आता मुंबईत साप कमी सर्पमित्र जास्त झाले. सर आय मीन दॅट्स हाऊ द थिंग. आम्ही आपण सगळेच बघतोय इकडे तिकडे अँड ऑल ओव्हर द व्हिडिओज की कुठे ना कुठे आपल्याला कोणी साप रेस्क्यू करताना पकडताना किंवा काही ना काही करताना दिसत आहे. इट्स नॉट नेसेसरी की आपण साप रेस्क्यू करतानाच बघतोय, बट इन जनरली. पण जो फर्स्ट रेस्क्यू होता दॅट वॉज अमेझिंग. खूप ब्युटिफुल होता. एक धामण होती 7-7.5 फुटाची होती आणि मी तेव्हा पहिलीत होतो म्हणजे साधारणपणे 6 वर्षांचा असेल. आणि मी हट्ट करून जायचो ना बाबांच्या सोबत रेस्क्यूवरती. जर का ते असले सोबत तर मग म्हणजे जर का ते घरी आहेत पहिल्यांदा तर मला त्यांच्यासोबत रेस्क्यूवर जायला भेटायचंच फॉर शुअर. आणि घाटकोपर भटवाडी नावाचाही एक स्लम आहे, मोठा परिसर आहे. त्याच्यात एक साप आलेला, कॉल आला. तर पोलीस डिपार्टमेंट आणि फायर ब्रिगेड सगळीकडून कंटिन्युअस कॉल होते आणि मी घाईत पोहोचलो. तेव्हा युजली आमच्याकडे बाईक वगैरे पण नव्हते तर आम्ही टॅक्सी करून कॉलवरती जायचो, रेस्क्यूजवरती जायचो आणि पोहोचलो रे सिच्युएशनवरती. जसे पोहोचलो तरी
50-60 लोकांची गर्दी होती, पूर्ण गल्ली पॅक होती, कारण न्यूसेन्स ना. साप म्हटलं की लोकांसाठी एक सॉर्ट ऑफ एंटरटेनमेंट पण असते. मुंबईमध्ये साप, विचार कर. तर असा सगळा फॅक्टर पण असतो, नेहमीच आम्ही आढळतो तो रेस्क्यूजवरती. युजली कसं असायचं की बाबा रेस्क्यू करायला एकदा आयडेंटिफाय करायचे, आणि इफ इट्स अ नॉन वेनमस स्नेक, म्हणजे बिनविषारी जर का साप आहे, तर तेव्हा मी त्याला रेस्क्यू करू शकायचो. अच्छा. इफ जर का विषारी, तर मग बाबा थोडे बोलायचे की लेट मी हँडल फर्स्ट, देन विल सी. किंवा तेव्हापर्यंत पेरेंट्स अलाऊ हां, म्हणजे प्रोटेक्शन होतं ना, लहान होतो, रेस्ट्रिक्शन्स होते इन टर्म्स ऑफ हँडलिंग आणि सगळ्या गोष्टींसाठी. तर बी ॲज अ पॅरेंट दे वर ऑलवेज प्रोटेक्टिव्ह. बिलकुल. मतलब सपोर्ट तर होता हो. नेहमी, पण तो प्रोटेक्टिव्ह नेचर नेहमी असायचा. आणि त्यांनी पाहिली की धामण आहे, मीच त्यांना सांगितलं की रॅट स्नेक आहे, हो. आणि ही वॉज लाईक पक्का आर यू शुअर, म्हणलं येस धामण आहे. मी बोलले ठीक आहे, यू प्रोसीड विथ द रेस्क्यू. मग तो स्नेक सुंदर होता, शांत होता आणि मोठा होता, म्हणजे 7-7.5 फुटाचा ती धामण होती. मी स्वतः 3-4 फुटाचा असेल मॅक्झिमम. तर मग खूप असं हलाबलू होता, साप खूपपणे रेस्क्यू झाला. आणि तो फर्स्ट रेस्क्यू खूप व्हायरल झालेला, कारण खूप पेपर कटिंग्स वगैरे आणि खूप साऱ्या मीडियाने तेव्हा त्याला कव्हर केलेलं की 4 फूट के लडके ने पकडा 8 फूट का साप, आणि अशा सगळ्या खूप खूप साऱ्या गोष्टी होत्या. मी फॉर शुअर माझ्याकडे जर का काही रेफरन्स असेल तर मी तुला शेअर करतो, पेपर कटिंग्स अँड ऑल ऑफ दॅट. पण या दॅट वॉज द फर्स्ट रेस्क्यू, अँड तेव्हापासून हसल चालू आहे, तेव्हापासून ती जर्नी चालूच आहे. सुपर. मला एक सांग, मी ना जेव्हा तुझं कॉन्टेंट बघितलं ना, खूप रॅन्डम थॉट आलाय मला. मी बघितलंय की जेव्हाही तू एखाद्या स्नेकला रेस्क्यू करतोय, सगळ्यात पहिले रेस्क्यू केल्यावर तू ना पाणी पाजताना दिसतो. राईट. तर तो एक सॉर्ट ऑफ प्रिव्हेंटिव्ह मेजर असतो की हां. त्याच्या मागे काही Ethics. म्हणजे असतात ना की रेस्क्युइंगचे काही काही ethics आहेत किंवा techniques रूल्स आहे, टेक्निक्स आहे, असं काही असतं Right. काय? नाही, असं ऑनेस्टली असं काही नाही आहे. इट डिपेंड्स ऑन द सिच्युएशन. हां. कसं आहे ना, आय विल टेल यू, रेस्क्यू ही एक अशी गोष्ट आहे विच इज मोर लाईक अन आर्ट फॉर मी. हां. ठीक आहे. सगळ्या रेस्क्यूजवरती तुम्हाला सापाला स्टिक्सने, टॉंग्सने, दंडाने, काठीने दाबून किंवा हेड ग्रॅब करून पकडण्याची जरूरत नसते. कधीतरी फक्त त्या प्राण्याला एक सेफर स्पेस लागते, तो स्वतःहून बॅगिंगमध्ये गेलेला असतो. किंवा खूप साऱ्या गोष्टींमध्ये जेव्हा तुम्ही अर्बन वाईल्ड लाईफमध्ये काम करतात, इन जनरली, म्हणजे माझा बोलण्याचा अर्थ असा आहे की असा वाईल्ड लाईफ जो शहरात बसलेला आहे, किंवा असे प्राणी जे शहराच्या आजूबाजूत राहतात किंवा सिटीजमध्ये राहतात, त्यांना आम्ही अर्बन वाईल्ड लाईफ बोलतो टेक्निकल लँग्वेजेसमध्ये. तर अर्बन वाईल्ड लाईफमध्ये खूपदा असे प्रॉब्लेम होतात की जो ॲनिमल आहे ना, तो खूप डिस्ट्रेस्ड असतो ऑलरेडी. ठीक आहे. म्हणजे तो कधी ना कधी लोकांना स्पॉट झालेला असतो, खूप टाइम झालेला असतो, मग त्याला लोकांनी त्रास दिलेला असतो, तो कुठेतरी जागा शोधत असतो, इन ऑल ऑफ दॅट सिनारिओ. तर अशा सगळ्या सिच्युएशन्समध्ये तुम्हाला आधी त्या प्राण्याची सायकोलॉजी समजावी लागते. इट इज नॉट अबाउट ऑलवेज की हां, साप दिसला, उचलला आणि टाकला बागेत. बरोबर. ते जर का सिम्पल, इन केस काही सिनारिओमध्ये तसं असतं, पण ते जर का तसं वाटतं तर तसं नाही आहे. कारण त्या फ्रॅक्शन्समध्ये, त्या थोड्याशा टाईममध्ये एका रेस्क्युअरनी त्या सगळ्या सिच्युएशनला ॲनलाइज करून त्याच्या हिशोबाने त्याला जसं ॲक्ट करायचं असं तो करतो. बरोबर. पाणी टाकण्याचं मेजर गोष्टी असं आहे की इन जनरली मुंबईतला क्लायमेट किंवा ज्या फील्ड एरियामध्ये मी वर्क करतो, तिकडे खूप जास्त ह्युमिडिटी आहे, तिकडे खूप जास्त व्हायब्रेशनचे साऊंड आहे, आणि पाणी इज समथिंग विच काम्स डाऊन द ॲनिमल फॉर अ बिट. जर का तो खूप डिस्ट्रेसमध्ये आहे, साप दुपारच्या टायमात आहे, कुठे अडकलाय किंवा खूप टायमापासून एका जागेत बसलाय आणि ऊन आहे आणि तो चिडचिडा झालाय, तर इट इज अ व्हेरी जनरल अप्रोच की घरी आल्यानंतर आपण कसं कोणाला पाणी देतो तसंच आहे. अच्छा. पण इट्स नॉट नेसेसरी ऑल द टाइम. जरी सापाला असं वाटतं की बाबा मला नको आहे पाणी, तू आधी बॅगेत टाक, तर दॅट टाइम त्याला बॅगेट गेलेलंच प्रेफरेबल असतं. पण कधीतरी साप बोलतो मला बॅगेट जायचंच नाही, आता काय करणार? मग ते असा संवाद साधावा लागतं की बाबा काय प्रॉब्लेम आहे, राईट. पी थोडं पाणी, घेऊन जातो तुला छान जागेत, लांब नाही घेऊन जात, तुझ्या सोयीसाठी चालू आहे. राईट. तर ऑल ऑफ दिस थिंग्स, हे सगळ्या ज्या छोट्या गोष्टी आहेत ना, ह्या एका अप्रोचिंग मॅनरमध्ये नसतात. इट इज मेजरली अबाउट युअर टच, युअर बॉडी लँग्वेज, हाऊ डू यू अप्रोच अ स्नेक ऑर अन ॲनिमल. तर रेस्क्युअर नॉट ओनली एक फिजिकल ॲस्पेक्टवरती विचार करतो जेव्हा तो रेस्क्यूवरती आहे, तो खूप मेंटल आणि इमोशनल ॲस्पेक्ट्सवरती पण विचार करत असतो, कारण ते खूप गरजेचं आहे, बरोबर. ॲटलिस्ट फॉर मी. इनफॅक्ट मला जर तू याला आणखी एलॅबरेट करू शकला, जेव्हा तू म्हणतो की फिजिकल आणि मेंटल बोथ. कारण मी एक जेव्हा तुझं कॉन्टेंट बघत होतो, मला वाटतं इट वॉज तू कोब्रा रेस्क्यू केलेला, आणि ते करत असतानाचं जे एन्काउंटर होतं तुझं, कारण इंडियामध्ये स्पेशली कोब्रा ज्या क्षणाला आपण ऐकतो तर किंग ऑफ ऑल स्नेक्स, तर त्यामुळे ऑलरेडी भीती आहे, खूप भीती आणि त्यातल्या कोब्रा, तर त्यामुळे म्हणजे
जर मी याला सायकोलॉजी हम्म, हम्म, आणि हम्म, ज्या प्रकारे तू टेक्निक्स यूज करतो आणि या कोब्रा एन्काउंटर हम्म, 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 याला तू हम्म. एकंदरीत कसं सी सॉल्व्ह केलेलं. आय बिलीव्ह मी तुला ना एकदम थोडंसं हो. रूट पासून आणि पटकन प्लीज सांगायचा प्लीज प्रयत्न प्लीज करतो. प्लीज. तू जसं सांगितलंस की कोब्रा म्हणलं की खूप साऱ्या गोष्टी येतात हो. ना, म्हणजे एक तो असा पिक्चरच येतो की साप आहे, फणा हो. काढलेला आहे, डोळे बंद केले कोब्रा नाग म्हणलं की फणा काढून साप उभा आहे. 100%. पण कसं आहेत ना, खूप साऱ्या गोष्टी आहेत ना, आपल्याला ना आपल्या एल्डर्स कडून आलेल्या असतात किंवा एक सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन कडून आलेल्या असतात आणि आपण कधी त्याचा फॅक्ट चेक केलेला नसतो. कधी हो. आपण ते बरोबर आहेत की चुकीचे आहेत याच्यावरती कधी विषय किंवा असं मेजर लक्ष नसतं दिलं किंवा फोकस नसतं केलं असतं. आणि या सगळ्या गोष्टींमुळे असं होतं की आपला एक पर्स्पेक्टिव्ह बनतो. तर मला असं वाटतं की बॉलिवूडच्या चित्रपटांचा ना एक खूप जास्त इम्पॅक्ट आहे आपल्यावरती. बरोबर. खूप सारे असे पिक्चर्स दिलेत आपल्याला बॉलिवूडने, याच्यामध्ये सापांविषयी खूप गैरसमजुती झाल्या. म्हणजे अजून पण मी रेस्क्यूवरती जातो, हो. हल्लीच्याच गोष्टी आहेत मुंबईमध्ये. तर अक्सर म्हणजे युजली मला लोक विचारतात की अरे तुझी माळ कुठे आहे किंवा तू पुंगी आणलीस की नाही. बरोबर. आणि त्यावेळेस मला असं वाटतं की अरे बरोबर. व्हॉट इज हॅपनिंग, आपण कुठे जगतोय, काय करतोय. मी माझा एक खूप इम्पॉर्टंट कॉल किंवा माझा वेळ सोडून तुझ्यासाठी एका कॉलवरती आलोय आणि तू मला विचारतोय पुंगू आहेस का. तर या सगळ्या सिच्युएशन्सला म्हणजे यू फेस ऑल ऑफ दिस. आणि त्याच्यासाठी तुम्ही माणसांना ब्लेम नाही करू शकत, कारण इट इज अ थॉट प्रोसेस. ते तसा फीड अप करून गेलंय. दॅट्स वेअर एक्झॅक्टली माय वर्क कम्स की बाबा हे असं नसून पुंगी नसते. आणि मग तिकडून मग तो कन्व्हर्सेशन चालू होतो रेस्क्युअर्सचा. ठीक आहे. पण युजली कसं आहे की स्नेक म्हटलं की भीती, हे ज्या प्रकारे एम्फसाइज केलंय ना हो. ते चुकीचं आहे. ठीक आहे. साप एक खूप शांत गरीब प्राणी आहे. आता सगळे म्हणतील की बाबा तुला आवडतात, तुझ्यापर्यंत ते असू दे. हा. पण इन जनरली कसं आहे, साप जो आहे युजली ग्राउंडवरती असतो. तर कुठलाही प्राणी वाईल्डमध्ये, नेचरमध्ये आपल्याला हाईटवरून जज करतो. फॉर एक्झाम्पल, आता जर का आपल्यासमोर एक खूप मोठा विशाल हत्ती आला, हो. तर आपल्या मनामध्ये ज्या इमोशन्स असतील हो. त्या एका सापाच्या असतात जेव्हा तो एका माणसाला पाहतो. अच्छा. ठीक आहे. सापाची बघण्याची रेंज फारशी नसते, खूप लांब दिसत नाही, आपल्यासारखं कलर विजन दिसत नाही, ओके. नीट ब्लॅक अँड व्हाईट नाही दिसत, नीट थर्मल नाही दिसत. तर द विजन इज देअर, त्यांना कळतं. हो. पण ते खूप लांब नाही, 5-6 फुटापर्यंत मॅक्झिमम बघू कॅन शकतो. बघू शकते. आणि ते स्पीसीज वाईज डिपेंड पण करतं. काही स्पीसीजला थोडं जास्त दिसू शकतं, काही नॉक्टर्नल विजन जास्त आहे. बरोबर. तर अशा खूप साऱ्या ऍस्पेक्ट्स आहेत गोष्टीवरती. आणि इन जनरली कसं होतं की साप हा खूप दुर्लभ असा झालेला विषय आहे. म्हणजे खूप लोकांचा ना खूप गैरसमजुती आणि समजुती पण आहेत. तर या गोष्टींवरती जेव्हा आपण अप्रोच करतो लोकांना, तिथे कुठेतरी एक रेस्क्युअरचा मेजर रोल आलेला असतो. आणि जेव्हा मी बोलतो की फिजिकल आणि मेंटल हे दोन्ही ऍस्पेक्ट्स तुम्हाला हे करायचे असतात, लक्ष द्यायचे असतात ऑन द रेस्क्यू. दॅट इज जस्ट बिकॉज की फिजिकली जर तुम्ही त्या सापाला समजू शकता किंवा कंट्रोल करू शकता, जस्ट बिकॉज तुमच्याकडे इक्विपमेंट्स असेल हो. किंवा असतील किंवा नसतील ऑन एनी युनिव्हर्सल सिच्युएशन. बरोबर. पण त्याच्यापेक्षा जास्त ना देर इज मोर अबाउट हँडलिंग एनी काइंड ऑफ अ वाईल्ड लाईफ. कुठल्याही वन्य प्राण्याला किंवा कुठल्याही जनरली प्राण्याला अप्रोच करण्यासाठी किंवा त्यासोबत राहण्यासाठी ॲटलीस्ट अ टच किंवा वॉट एव्हर द थिंग विल बी, त्यासाठी तुम्हाला तुमचा मेंटल सेन्स, इमोशनल सेन्स थोडा हायर ॲस्पेक्टवरती ठेवावा लागतो किंवा थोडा त्याच्यावरती विचार करावा लागतो. इन जनरली सोप्या भाषेत बोलायला गेलो तर दॅट इज बिकॉज हे जे प्राणी आहेत ना, हे तुम्हाला तुमच्या व्हायब्रेशन्सवरतून फील करतात. सापाला कान नाही आहेत, सापाला दिसतं पण नीट दिसत नाही. ठीक आहे. म्हणजे आपल्यासारखं नाही दिसत. सापाचे जे नाक आहेत ते फक्त श्वास घेण्यासाठी आहे. मेजर सगळा जो गोष्टी आहे त्याच्यात फक्त जिभेवरती आहे. म्हणून तुम्ही नेहमी आपण बघतो की साप जीभ बाहेर काढतो. बरोबर. तर जीभ बाहेर काढण्याचा मेजर मोटिव्हच हा आहे की ॲटमॉस्फिअरमध्ये पाणी कुठे, आपला शत्रू कुठे, लपायला जागा कुठे, या सगळ्या गोष्टी त्याला जिभेच्या त्या मुवमेंटवरून कळते. ती जीभ फिरवून तो एकावरती त्याच्या एक ऑर्गनला टच करतो आणि त्याच्यातून त्याच्या ब्रेन्सला सेल जातात. तो स्नेकचं पूर्ण फंक्शनिंग जे आहे ना ते व्हायब्रेशनवरती. आणि हे सगळ्या प्राण्यांसाठी कुठे ना कुठे लागू होतं, कारण इन जनरली नेचरमध्ये व्हायब्रेशन ही जी कॉन्सेप्ट आहे ह्याला खूप महत्त्व आहे. तर याच्याच करिता नॉट ओनली फिजिकल बट ऑल्सो इमोशनल अँड मेंटल क्लिअरिटी इज नेसेसरी ऑन रेस्क्यूज आणि अशा सगळ्या गोष्टींवरती जेव्हा तुम्ही इन जनरली प्राण्यांची डील करताय. राईट. येस. आपण तू आपल्या कोब्रा एन्काउंटर बद्दल सांगत होता. Oh, yes. Cobras, see, if you want to specify that one particular incident, I believe Cobra एक असा साप आहे ना, ज्याला तुम्ही खूप
प्रेडिक्ट करू शकता ॲट अ पॉईंट. मतलब आय बिलीव्ह की खूप सारे रेस्क्युअर्स किंवा असे जे लोक जे प्राण्यांशी डील करतात ते माझ्या या गोष्टीवरती समजू शकतील. पण प्रेडिक्ट करणं हे आपल्या ऑडियन्ससाठी जर का आपण समजायला गेलो तर प्रेडिक्ट करणे एक अशी गोष्ट की तो कधी फिरू शकतो, तो आता काय विचार करतोय, तो घाबरलाय का, तो जर का नाही घाबरला आणि तो डिफेन्सिव्ह ॲक्ट करतोय, अच्छा तो डिफेन्स आहे की अटॅक आहे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या कोब्राच्या खूप जास्त रिडेबल असतात इफ यू अंडरस्टँड द बिहेवियर. दॅट टेक टाइम्स, त्याची एक प्रोसेस आहे. बरोबर. जेवढं टाइम किंवा जेवढं ऑब्झर्वेशन तुमचं स्ट्रॉंग असेल तसं तसं या गोष्टीवरती होल्ड येतं. आणि याच मुद्द्याकरिता मी सगळ्यांना बोलतो की इट इज अन आर्ट. The more you practice it, the more you give time to, the more you try to understand it, the deeper you'll go. The deeper sense of consciousness तो वाढत जाणार हळूहळू. बरोबर. तर ही तशाच गोष्टी आहेत. पण डेंजर तर आहे ना, हो. कारण सी वन मिस्टेक इज लाईफ ऑर डेथ. बरोबर. एक मिस्टेक खूप, फॉर एक्झाम्पल अभिरूप कदम खूप छान, खूप सुंदर प्रकारे साप पकडतो, खूप व्हिडिओज आहेत, खूप माहिती देतो. अरे एक मिस्टेक झाली, बाईट झाला, हॉस्पिटलला गेला. बरोबर. ऑल ऑफ दॅट सिनेरिओ इज सो ऑन काटा ना, म्हणजे ते असं खूप काट्यावरती आहे, खूप एजवरती आहे, ते सुपर एजवरती असतं. तर मिस्टेक्स तुम्ही अफोर्ड नाही करू शकत एव्हरी टाइम, कारण इट इज नॉट जस्ट फायनान्शियल, इमोशनल, पण खूप साऱ्या अशा ॲस्पेक्ट्स आहेत ज्यात एक स्नेक बाईट क्रिएट करू शकतो, एक इम्पॅक्ट क्रिएट करू शकतो, नॉट इन अ फिजिकल स्टेट बट ऑल्सो मेंटल स्टेट, इमोशनल स्टेट. तर स्नेक बाईट एक अशी गोष्ट आहे जी वाईट आहे पण ती टाळू शकते. युजली लोक ना कोब्रा आणि स्नेक बाईट लवकरच रिलेट करतात, कारण सगळ्यांना असंच वाटते की नाग आहे, फणा काढून माझ्या पाठी येणार आहे. साप कधीच अशा रॅन्डम ट्यूजडे मॉर्निंगला उठून असं नाही बोलत की बाबा आज मी जातो कोणाला तरी 3-4 लोकांना चावून येतो, माझं थोडा आज मूड झालाय. नाही, साप तसा विचार नाही करत, त्याला करायला खूप काम आहे. तर आपल्याला डोक्यात आधी ते एक छोट्याशा गोष्ट घेतली पाहिजे की ही इज नॉट हिअर टू हर्ट अस. बरोबर. ॲट एनी पॉइंट तो आपल्याला त्रास देण्यासाठी किंवा माणसाचं आणि त्याचा खाण्यासाठी किंवा अटॅक करण्यासाठी काहीच नातं नाही. अनलेस अँड अंटिल तो आपण एकामेकाची वाट चुकवत नाहीये किंवा इजा नाही पोचवत आहे, साप भित्रा प्राणी आहे. तू जस्ट बोलला की कोब्राचा खूप प्रेडिक्टेबल बिहेवियर असतं. हा जो पर्टिक्युलर एन्काउंटर होता, याची म्हणजे यामध्ये तू कसं प्रेडिक्ट केलेलं? विच एन्काउंटर एक्झॅक्टली? जो मला वाटतं तू तुझ्या कॉन्टेंटमध्ये एक रील टाकलेली ज्यामध्ये तू बोललेला की अंधार होता आणि मला वाटतं की ते करत असताना मग आय वॉज बिटेन बाय अ कोब्रा. करेक्ट. तर त्या एन्काउंटर बद्दल बोलतोय याकरता, कारण जर तू बोलला की प्रेडिक्टेबल आहे बिहेवियर आणि जर तू म्हणतोय की तुला कोब्रा चावून पण गेला, तर मग नेमकं समथिंग माइट हॅव वेंट रॉंग. तर ते नेमकं काय होतं? सी इट इज मेजरली अबाउट ॲक्सिडेंट्स अँड ॲक्सिडेंट्स आर पार्ट ऑफ लाईफ. ते तसंच गोष्टी आहे. ब्युटिफुल सिनारिओ होता, माझी 12th एक्झाम चाललेली आणि देर वॉज अ रेस्क्यू कॉल. चेंबूरच्या जवळपासचा एक एरिया होता, त्याच्यातला हा रेस्क्यू कॉल होता आणि देवर मल्टिपल रेस्क्यू कॉल्स त्या पिरियडमध्ये. ज्या ठिकाणी तो रेस्क्यू कॉल होता ना तिथे 8-8:30च्या दरम्यान लाईट कट ऑफ होती आणि इट्स अ बिग स्लम. ठीक आहे, चेंबूर सर्कलकडेच येतो, पांजरापूल नावाचा एक एरिया आहे. इट्स अ स्लम ऑन अ हिल, म्हणजे थोडीशी टेकडी त्यावरती स्लम आहे अँड लाईट कट ऑफ असल्यामुळे इट वॉज ऑल डार्क. एकदा व्हॉलेंटियर्स जाऊन आलेले तेव्हा तो साप सापडला नव्हता. माझी 12th HSCची एक्झाम्स चाललेली आणि माझा सायकोलॉजीचा पेपर बाकी होता, त्यासाठी जस्ट बिकॉज तो आर्ट्सचा पण सब्जेक्ट आहे तर 2-3 दिवसाची सुट्टी होती. दिस वॉज लाईक अ सेकंड डे, तर आय हॅड अ डे अँड त्याच्यानंतर माझा पेपर होता. तर 8-8:30ला एकदा कॉल आला, व्हॉलेंटियर्स गेले, नाही भेटला साप, दिवस समवेअर इट हॅज डिसअपियर्ड. 12-12:30 वाजून एकदा एक रिंग आलेली, तेव्हा पण साप दिसून परत निघून गेलेला. 3 वाजता एक कॉल आला आणि युजली व्हॉलेंटियर्स असतात, वर्क असतात. देर आर 60+ व्हॉलेंटियर्स राईट नाव, स्ट्रॉंग वर्किंग फॉर वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन आमच्यासोबत. आणि आपण सगळे हे जे मुलं आहेत आमच्यासारखेच आहेत, ऑल यंग, ऑल विथ द सेम मोटिव्ह. पण युजली कधी कधी शिफ्ट चेंज असते किंवा कोणी अवेलेबल नसते, तर मी असतो कॉलवरती, मला जायला आवडतं. जस्ट बिकॉज एक्झाम्स होती तर थोडं रेस्ट्रिक्शन होतं की बाबा टेक इट इझी आणि असा गोष्टी होती. तर मी बोलला चल ठीक आहे, दर इज नो ऑप्शन, कारण मुलं नाही आहेत. तर आय वेंट ऑन द रेस्क्यू ऑल अलोन. अंधार होता आणि जेव्हा त्यांनी कॉल केला ऑलरेडी तो साप एका घरात गेलेला, 10x10ची छोटी रूम, ऑल न्यूसेन्स. मी स्नेकला बघितलं, तो ना सिलेंडर ठेवायची जी किचनची जागा आहे तिथे खाली जाऊन बसलाय अँड इट इज अ गुड साईज कोब्रा, मतलब रफली अराउंड 6 फूट तर आहे. 6-6.5 फुटाची
कोबरा आहे आणि भला मोठा होता यार, म्हणजे गुड हेल्दी स्पेसिमेन, व्हेरी ब्युटिफुल गर्ल. फिमेल होती हे मला नंतर कळलं. ओके. हां, पण मी स्नेकला पाहिलं, 10x10ची रूम आहे आणि नेहमी ना आपल्या परिसरात किंवा एरियामध्ये, बिल्डिंगमध्ये, कंपाऊंडमध्ये यू हॅव दिस वन पर्सन जो असा असतो की मी सगळं करू शकतो, मी तुला मदत करणार आहे. अरे मी ॲनाकोंडा पकडलाय भाई, तू चल, मी आहे ना, आय एम द वन, आय एम द मॅन. तर असंच आय एम द मॅनला, एका मॅनला मी ती एक फ्लॅश लाईट दिली. द ओनली मिस्टेक वॉज आय वॉज नॉट कॅरिंग माय हेडलाईट. हा, दॅट वॉज द मेन मिस्टेक. कारण जर का नाही, म्हणजे तू नॉर्मली कॅरी करत असतो. युजली करतो आणि जर का हेडलाईट नसली तर आय ॲटलीस्ट हॅव समबडी टू असिस्ट मी, कोणी तरी एक सोबतच असतं. तर दीज वर द टू मेजर ड्रॉबॅक्स ऑन दॅट पर्टिक्युलर रेस्क्यू, ज्याच्यामुळे गोष्टी चेंज होऊ शकतात. हेडलॅम्प नव्हती तर मी त्याला बोललो की तो टॉर्च पकड. असाच डोर होता ऑन द बॅक साईड आणि थोडा पुढे कोबरा आहे, जास्ती रूम मोठी नाही आहे. आणि मी कोबराला अप्रोच करतो. बाय द टाइम ही वॉज ऑन द डोर, तो दरवाज्यावरती उभा आहे, टॉर्च धरून उभा आहे आणि ॲज सून ॲज आय अप्रोच, कोबरा डिफेन्समध्ये आवाज करतो. आता ती रूम खूप मोठी नसल्यामुळे हॉलो पण होती, जास्त सामान नव्हतं, तर तो आवाज थोडा एको झाला, जास्त झाला. ओके. आणि तो फुतकार, जनरली कोबराचा जो हिसिंग साऊंड आहे, इट इज भयानक. इट इज इट इज कूल फॉर मी, इट्स गिव्ह मी ॲड्रेनलिन, त्या सगळ्या गोष्टी होतात मला, पण तो खतरनाकच असतो. आणि आवाज ऐकून भाई हा गेलाय ना, हा टॉर्च घेऊन गेलाय. आणि इट वॉज लाईक गुड डार्कनेस. नाव द कोबरा इज इन माय हँड, म्हणजे मी त्याला स्टिकने बाहेर काढलाय, तो माझ्या हातात आहे आणि तो झालाय आणि हा भाई गेलाय. इट वॉज लाईक अ गुड 2-3 मिनिट्सचा लॅग. डार्क रूम, मी एकटा, आणि द कोबरा हॅज बिट मी हिअर, राईट हिअर, इथे म्हणजे इथे ओके, हातावर. Yeah. हा तोच आहे स्कार जो Yes. कोबरा बाईटचा. येस. ओके. हा एवढा मोठा होण्याच्या पाठी पण रिझन होते, कारण मी हॉस्पिटलमध्ये तर लगेचच पोहोचलो. सो नाव इफ द कोबरा हॅज बिटन मी, नाव देर इज नो ऑप्शन. तर मी त्याला कुठल्याच एक्सटर्नल गोष्टीने काढून, दाबून, सक करून नाही काढू शकत. बरोबर. ठीक आहे, तर आय नीड टू रश टू द हॉस्पिटल. मी जसा हॉस्पिटलला पोहोचलो तिथे कळलं की अँटी स्नेक वेनम एक्सपायर्ड आहे. युजली आमच्या सोबत असतात अँटी स्नेक म्हणजे वेनम, तू घरी ठेवतो. सेफ्टी प्रिकॉशन्ससाठी. बरं. यू कॅन कीप इट ॲज अन हो. ऑर्गनायझेशन वगैरे. हो. तर ते एक्सपायर्ड, म्हणजे माझ्या घरचे तर संपलेले आहे आणि मी वॉइल्स परत घरी न जाता मी डिरेक्टली हॉस्पिटलला जाणं प्रेफर केलं. फोन कॉलवरती वी हॅड अ कन्व्हर्सेशन विथ द इमर्जन्सी की वायल्स होते, पण गॉट टू नो की ते लावताना एक्सपायर्ड होते. हो. अँड मग ते अरेंज करताना इट टुक मी 2.5 hours मोर. आणि टिल द टाइम इट वॉज जस्ट मी डीलिंग विथ द स्नेक बाईट वेनम अँड द सिम्पटम्स इन पण- ICU. जसं तू बोलला 2-2.5 तास लागले राईट. ते अरेंज करायला, तर त्यातला जो मधला पिरियड होता, तोच मी पिरियड जो आहे, त्या हा. पिरियडमध्ये खूप गोष्टी होतात. सो आय विल टेल यू हाऊ स्नेक वेनम वर्क्स. ठीक आहे. स्नेक आपल्या महाराष्ट्रामध्ये 2 प्रकारचे वेनम असतात, न्यूरोटॉक्सिक आणि हिमोटॉक्सिक. न्यूरोटॉक्सिक म्हणजे तुमच्या मज्जातंतूवरती काम करतं. ते वेनम जे आहे आपल्याला कोबरा क्रेटमध्ये सापडतं. Okay. कोबरा म्हणजे नाग आणि मणियार बरं या 2 सापांमध्ये सापडतं. बरं हिमोटॉक्सिक जे वेनम आहे ते आपल्याला युजली सगळ्या वायपर कॅटेगरीजमध्ये मध्ये सापडतं. सापडतात. ठीक आहे. पण त्याच्याही पलीकडे ना, सगळ्या स्नेक्समध्ये ना, त्यांना हिमोटॉक्सिक किंवा न्यूरोटॉक्सिक हे अशा फॅक्टरवरती डिपेंड केलं जातं ज्या वेनम टाईपचा प्रभाव जास्त आहे त्या सापांमध्ये. म्हणजे त्या वेनममध्ये सगळ्या क्वांटिटीज आहेत. त्याच्यामध्ये थोडंसं हिमोटॉक्सिक पण आहे, न्यूरोटॉक्सिक पण आहे, सायटोटॉक्सिक पण आहे. पण ते फिगर आउट असं केलं जातं की न्यूरोटॉक्सिकचे सिम्पटम्स जास्त आहे, मग तो साप न्यूरोटॉक्सिक होतो, असं आहे मेजरली. ठीक आहे. तर हा बाईट जो होता हा न्यूरोटॉक्सिन्स होता. 10 मिनिट्समध्ये तुम्हाला सगळ्या नर्वस सिस्टम फेलियरचे सिम्पटम्स यायला चालू होतात. नर्वस सिस्टम फेलियर्समध्ये सिम्पल, आपण एक साथ प्रॉबब्ली 2 क्रेट बियर जर का आपण प्यालो हो. एकत्र, चक केल्या, क्रेट, 2 क्रेट beer. म्हणजे दॅट इज लाईक 24 बियर्स. हा, एका क्रेट मध्ये साधारण 24-25 असतात. हा, तर आय गेस 24 बियर्स किंवा असं तर तू काही 2 क्रेट म्हणतोय म्हणजे 50 बियर. नाही. आय एम टॉकिंग अबाउट 24 बॉटल्स. आय Okay. थॉट 12चा 1 क्रेट. ओके ओके तर इन दॅट सेन्स ओके ते केल्याच्या नंतर तुम्हाला ज्या टाईपचा हिट येतो ना, इट इज दॅट. ओके तुमचे डोळे मंदावतात, तुम्हाला चक्कर यायला लागते, तुमचे स्पीच क्लिअर नसते, तुमची जी टंग आहे हेवी होते, बोलता येत नाही, आता नाव बोल काहीच दिसत नाही, उलटी येते, चक्कर येते, श्वास घ्यायला प्रॉब्लेम व्हायला चालू होतं. आणि द लास्ट सिम्पटम इज
वॉमिटिंग होणं, फ्रॉथ येणं म्हणजे बरोबर. फेस वगैरे येणं, दिस आर द मॅक्स सिम्पटम्स. ठीक आहे, तिथपर्यंत जर जेव्हा लेवल जाते तेव्हा इट इज गेटिंग डिफिकल्ट फॉर अ पर्सन. पण जर का तुम्ही 40-45 मिनिटात हॉस्पिटलला रिच आउट होताय तर ह्या सगळ्या सिच्युएशन्स तुम्ही अंडर कंट्रोल आरामात करू शकता. नॉट सुपर सायन्स, म्हणजे इझी आहे अँटीस्नेक वेनम घेणं आणि त्याला मॉनिटर करणं, दॅट्स द ओनली थिंग. पण जर का 2-2.5 तासापेक्षा वर जातोय ना थोडा टायमिंग, तर मग कुठेतरी सिच्युएशन्स प्रॉब्लेम होते आणि मग तो वुंडवरती इफेक्ट होतो. तर जसं हा जो वुंड आहे ना, हा वुंड वाढला कारण तिकडे लोकली नेक्रोसिस व्हायला चालू झालेला, तिकडे तुझे स्वेलिंग बरोबर. चालू झालेली, बरोबर. तिकडचे जे ऑर्गन्स आहेत, टिश्यू आहेत, त्याला जो वेनम जे होतं ना ते डॅमेज करायला हळूहळू सुरुवात करायला झालेली. लागतं. हा. पण दिस सिनारिओ, ही जी सिच्युएशन आहे, एवढं नेक्रोसिस होणं, हे तुम्हाला रसेल्स वायपर्समध्ये किंवा वायपर कॅटेगरीजच्या स्पीसीजमध्ये जास्त दिसून येतं. पण दिस वॉज डन विथ अ कोब्रा फॉर मी. म्हणजे कोब्राच्या बाईटने हे असं सगळं झालेलं. हो. तर खूप साऱ्या गोष्टी आहेत. स्नेक वेनम इन जनरली एक अशी गोष्ट आहे ज्याच्यामध्ये अजून खूप संशोधन होणं बाकी आहे. टॉक्सिकोलॉजी हा जो एक डिपार्टमेंट आहे, याच्यामध्ये पण खूप साऱ्या गोष्टी आहेत, त्याच्यावरती अजून काम चालू आहे. स्नेक वेनम पण एक अशी गोष्ट आहे जी टाइम टू टाइम इव्हॉल्व्ह होते. म्हणजे उत्क्रांती ही एक प्रोसेस आहे ना, जी आताही सुरू आहे, विच इज स्टील हॅपनिंग. बरोबर. तर ह्या सगळ्या ॲस्पेक्ट्समध्ये आपल्याला बघायला भेटतं. म्हणजे आपण पुस्तकात वाचलंय लहानपणी स्कूल कॉलेजेसमध्ये की साप चावल्यानंतर प्रथमोपचार काय करायचे आहेत, आवळपट्टी बांधायचे आहे, कट करायचे आहेत, किंवा तिकडून जर त्याला ब्लड फ्लो करता येईल तर ते करायचं आहे. तर ह्या सगळे जे प्रथमोपचार आहेत ना, ते आत्ता ओल्ड प्रोटोकॉल झाले आणि ते सगळे बाद झाले. ठीक आहे, जस्ट बिकॉज वेनम टाईप्समध्ये चेंज आहेत, द वे टू ट्रीट ह्युमन त्याच्यामध्ये चेंज आहेत, मेडिकल फॅक्टर्समध्ये चेंज आहेत. तर ह्या सगळ्या चेंज आणि की हे सगळे प्रोटोकॉल्स ना आपल्या सिलेबसमधून अजून ते तसेच आहेत आणि अजून मुलांना ते तसेच, म्हणजे अजूनही अपग्रेड नाही झालं. अजूनही अपग्रेडेड नाही आहेत. आणि आय गेस ते सगळ्यांना कळले पाहिजेत. अनलेस अँड अंटिल ते होत नाही तर खूप साऱ्या गैरसमजुती आणि स्नेक बाईटचा जो आकडा आहे तो वाढत जाणार. म्हणजे WHO एक सर्वे होता 2011चा, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय आणि त्याचा सिस्टम असा होता की 50,000 पीपल ईच इयर, 50,000 पेक्षा जास्त भारतीय नागरिक भारतात दरवर्षी साप चावून मृत पावतात. आणि हा एक मोठा आकडा आहे. पेक्षा खूप खूप मोठा आकडा आहे. 50,000 इज अ बिग नंबर. बरोबर. बरोबर. आणि सुल्लक कारण आहे असं मला वाटतं. हम्म. आणि बघ सोपं आहे. याच्या पाठी असं नाहीये की भारतात खूप विषारी साप आहेत. म्हणजे दुसऱ्या देशांच्या जर का आपण कम्पेअर करायला गेलो तर भारतात आहेत, क्रेझी आहेत, पण त्यांच्याकडे खूप फेटल आहेत. अच्छा, आणखी जास्त फेटल. साऊथ ईस्ट एशिया मधला आपला जो आशिया खंड आहे त्याच्यामध्ये खूप सुंदर बायोडायव्हर्सिटी आहे. पण ॲनिमल्स फेटल आहेत, पण असे काही ॲनिमल्स आहेत जे बाहेरच्या देशात अजून जास्त फेटल आहेत. त्यांचे वेनम टाइप्स इन जनरली फेटल आहे. ठीक आहे, तर तो तर रिझन नाहीये की फक्त आपल्याकडचे ॲनिमल्स थोडे जास्त खतरनाक आहे कारण आपल्या भारतातला नागच जास्त विषारी आहे का, नाही, अशी काही गोष्ट नाही आहे. बरोबर. सेकंड गोष्ट आहे की आपल्याकडे अवेलेबिलिटी आहे का, अँटी स्नेक वेनम आहे की नाही, तर आहे. खूप मोठा आपल्याकडे आता प्रोडक्शनचे हाऊस आहेत. पुण्यात पण आय बिलीव्ह आधी हाफकिन काम करत होतं, पण आय डोंट थिंक सो दे आर स्टील ऑपरेटिंग. पण पुण्यामध्ये भारत सिरम कंपनीज आहेत, खूप साऱ्या कंपनीज आहेत ज्या अँटी स्नेक वेनम आपल्याला सगळ्या वाईड लेवलवरती अरेंज करून देऊ शकतात. आणि इट इज नॉट जस्ट अबाउट कंपनीज लाईक दिस. आपल्या सगळ्या गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये आपल्याला अँटी स्नेक वेनम हे भेटतं. पण द प्रॉब्लेम इज की अजूनही ना महाराष्ट्रातल्या गावाखेड्यात कधी कोणाला साप चावतो, कुठल्याही पाड्यात, कुठल्याही अशा वाडीत, तर लोक अजूनही त्याला हॉस्पिटलला घेऊन जाण्याच्या आधी त्याला झाडफूक करायला, बाबा मंत्र आणि काहीतरी गावठी औषध, त्या सगळ्या गोष्टींच्या पाठी खूप आहेत, अजूनही आहे. ते जोपर्यंत बंद होत नाहीये तोपर्यंत हा आकडा कमी नाही होत. कारण मग खूप सिम्पल गोष्ट आहे. खूप सारे लोकांना मला भेटतात, बोलतात, अरे अभिरूप तू काय बोलतो की ASVच करता, आमच्याकडे एक आहेत, ते अस्सल इलाज करून देतात, कुठलाही साप विंचू काही चावू दे त्याला एकदम. तर कसं असतं ना, 90% साप और मोर देन 90% स्नेक विच वी फाउंड हिअर, म्हणजे 90% पेक्षा जास्त साप जे आपल्याला महाराष्ट्रात, गोवा, कर्नाटकात किंवा आपल्या ज्या पट्टी आहे त्याच्यातले 90% साप, इनफॅक्ट आपली किनारपट्टी सोड, अख्ख्या जगातले 90% साप हे बिनविषारी आहेत. माय गॉड, म्हणजे हा तर खूप मोठा मिथ बस्ट आहे. इट इज अ मेजर मिथ बस्ट. आता जर का आपण महाराष्ट्रात राहतो, महाराष्ट्रात 56 जातीचे साप आढळून येतात,
यांच्यामध्ये वाढ होत चालली आहे, कारण की खूप सारे रिसर्च अजून होत आहेत, खूप सारे स्पीसीज डिफ्लेक्ट होत आहेत आणि काही नवीन स्पीसीज पण सापडत आहेत. हो. तर चिअर्स टू ऑल ऑफ दस रिसर्चर फ्रेंड्स, माझे जेवढे सगळे रिसर्चर्स फ्रेंड आहेत त्या सगळ्यांना शाउट आउट, जे हो. कोणी लोक साठी काम करतायत. तर बिग कुडॉस हर्पेटॉलॉजीसाठी पण 50चा आकडा आहे आणि त्या आकड्यामधून ना 6 प्रामुख्याने विषारी आहेत. त्या 6 मधून पण 2 ज्या जाती आहेत त्या ऑलमोस्ट दुर्लभ झालेल्या आहेत आणि त्या जनरली ह्युमन्स किंवा सिटीजमध्ये नाही सापडत. तर त्याच्या नंतर आपण उरतो 4 प्रमुख विषारी सापांबद्दल. आय बिलीव्ह आतापर्यंत सगळ्यांनाच माहिती आहे की नाग, मणियार, घोणस, फुरस या 4 प्रमुख विषारी सापांच्या जाती आहे आणि त्यांनाच आम्ही बिग 4 स्नेक बोलतो. युजली जे स्नेक बाईटचे केसेस असतात ते या प्रमुख सापांपासून होतात. दॅट इज जस्ट बिकॉज की हे साप युजली लोकांच्या जवळ किंवा मानवी वस्तीच्या जवळ राहणं प्रेफर करतात. दॅट इज बिकॉज की त्यांनी अडॅप्ट केलंय त्याचा प्रकारे आपल्या सगळ्या निसर्गाला किंवा या सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलाची. बरोबर. या 4 सापांना जर का आपण ओळखलं आणि आपल्याला प्रथमोपचार माहिती आहे, इनफॅक्ट प्रथमोपचार असा काही रॉकेट सायन्स नाही आहे. तो सगळ्यात मेजर प्रथमोपचार साप चावल्यानंतर फर्स्ट थिंग यू डू इज सायकोलॉजिकल ट्रीटमेंट. समजा तुला साप चावलाय, हो. तर देर इज नो पॉइंट मला की मी तुला सगळ्या तुझ्या लाईफचा स्ट्रेस देऊ. म्हणजे असं होतं ना की अरे तुला बोललेलो ना साप चावलाय तुला बोललो ना तिथे नको जाऊ, का गेलास तिथे, चावला ना आता मर. बरोबर. ते नाही करायचंय, त्याला स्ट्रेस नाही द्यायचाय. म्हणजे इन जनरली की काही असू दे ना, त्याला साप चावलाय तो त्याला शांत ठेव. त्याला काका, मामा, मावशी, गावाकडची आई, बायको घरची, हे सगळे त्याला नको लक्षात आणून. त्याला त्याची गरज नाहीये सध्या. आणि अर्ध्या सिनारिओज मध्ये असंच होतं मित्र, लोकांना हार्ट अटॅक येतो साप चावून, खरं, आणि लोक हार्ट अटॅकने दगावतात. तर दॅट इज अ होल डिफरंट रिझन. तर पहिली सगळ्यात फर्स्ट थिंग, जर का असा कुठला सिम्पटम्स झालाय तुमच्यासोबत, कुठलाही सिनारिओ आहे, तुम्ही कुठे बाहेर गेलात, तुमच्या फ्रेंड सोबत झालाय, तुमच्यासोबत झालाय, द फर्स्ट थिंग यू डू इज कीप युअर सेल्फ काम. आय नो दिस साऊंड्स अ लॉट, म्हणजे लोकांसाठी, म्हणजे लोक बोलतील की तुझ्यासाठी सहज आहे रे, साप चावलाय, कसं ते काम आणि सगळं तू म्हणतोय. पण ट्रस्ट मी, लोक शांत ठेवणं आणि ब्रिदिंग वरती लक्ष ठेवणं, दॅट इज द मेन थिंग. कारण जर का ब्लड प्रेशर माय फ्रेंड वर झालं ना, तर आपण वेनमला खूप इझी चान्स देतोय हार्ट पर्यंत पोहोचायचं आणि वेनमचा जो स्पीड आहे एफेक्ट करायची ती वाढू शकते. द ओनली थिंग आफ्टर स्नेक बाईट विच वी कॅन डू इज, ती जी स्पीड आहे, तिची त्याच्या तो जो वेग आहे ना, ज्या वेगात तो पसरत आहे अंगात विष, त्या स्पीडला आपण कमी करू शकतो. अशीच कुठला एक्सटर्नल सोर्स नाही त्याच्यामध्ये आपण कट करून किंवा सक करून त्या वेनमला बाहेर काढू शकतो. सी सिम्पल आहे. एक वाटीभर दूध घेतलं, त्याच्यामध्ये 1 चमचा पाणी टाकलं आणि तुला तो चमचा परत दिला आणि तुला बोललो की पाणी आणि दूध वेगळं कर, होऊ शकेल का? नाही. अनलेस अँड अंटिल त्याच्यावरती केमिकल रिॲक्शन्स नाही केले तोपर्यंत ते गोष्ट वेगळं नाही होऊ शकणार. ठीक आहे. सेम गोज इन स्नेक वेनम विथ द ब्लड. एकदा ते ब्लड स्ट्रीम मध्ये येणार, ते तुमच्या रक्तात आहे. तुम्ही त्याला एक पर्टिक्युलर अमाऊंट काढून हा बस झालं एवढंच असेल असं नसतं ते. ठीक आहे. तर अँटी स्नेक वेनम घेणं हे खूप 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 जास्त इम्पॉर्टंट आहे. राईट. आणि सुपरस्टिशन्स आहेत, पण जसं मी सांगितलं 90% वेळा जेव्हा तुम्ही अशा कुठलं औषध घ्यायला जातात ना, लोकांकडून किंवा बाबांकडून किंवा व्हॉट एव्हर यू कॉल देम, तर 90% माणस जे असतात, जे अप्रोच करतात ते ठीक झालेले असतात. कारण 90% तो सापच बिनविषारी असतो. सो त्यामुळे तो जो माणूस आहे तो तुम्हाला काही न करता तुम्हाला फक्त सायकोलॉजिकल स्टेबिलिटी देतोय की बाबा ठीक आहे. खूपदा आपण ऐकलंय की साप चावल्यानंतर मिरची खायला देतात किंवा कडुलिंब खायला देतात. दॅट इज जस्ट फॉर हिम टू चेक युअर टेस्ट बर्ड्स. जर का नर्वस सिस्टम साप जेव्हा चावतो, न्यूरोटॉक्सिक जेव्हा साप चावतो, म्हणजे नाग किंवा मणियार अशा याच्यातला स्नेक बाईट होतो, तेव्हा जनरली तुमचे टेस्ट बर्ड्स ऍक्टिव्ह नसतात. राईट. का? कारण ते नर्वस सिस्टम रिलेटेड आहे. बरोबर. ठीक आहे. तुम्हाला टेस्ट नाही कळत. जर का तुम्हाला त्यांनी दिलेला जो कडुलिंबाचा पाला आहे त्याची टेस्ट नाही आली किंवा तुम्ही मिरची खाताय, तुम्हाला तिखट नाही लागत आहे, तर त्या टायमिंगला तो जो माणूस आहे तो समजून जातो की दिस इज अ वेनमस स्नेक बाईट. मग तो त्या टायमिंगला हात वर करतो. तुम्हारे पापों का खड़ा भर गया है, इतने पाप जो तुमने किए थे उनको सिर्फ तुम और भगवान ही
बचा सकते हो ऑल ऑफ दॅट शिट. करेक्ट. तर ते तसं आहे. Right. आणि मग ते 10-90 लोक ठीक झालेले असतात, हो. पण ते 5-6 लोक पण बिना सोचे समजे म्हणजे प्रॉब्लेम होतो रे. आणि स्नेक बाईटनी मरणं इट इज डेंजरस भाई. हो, नाही म्हणजे क्षुल्लक कारण आहे. स्नेक बाईट आय फील इज द लीस्ट थिंग यू शुड डाय ऑन मॅन. अभिरूप, जरी तू बोललेला की 90% स्नेक्स पॉयझनस नसतात, तरी भीती खूप आहे जसं तू बोलला. तर माझा प्रश्न आहे की जरी ते पॉयझनस नसले आणि जर लोकांना ते निदर्शनात आले, एक पहिला रिफ्लेक्स ऍक्शन आहे की तुम्ही एक तर पळता किंवा मारायचा प्रयत्न करता. Right. तर तू इतक्या लहानपणापासनं रेस्क्यू करत आला आहे, तर तू काय ऍडवाइस करशील जर तुम्ही असं आपल्या परिसरामध्ये सराउंडिंग दिसलं, साप एस्पेशली, Right. तर तू कसं त्याला काय टिप देशील लोकांना? राईट. सी व्हेरी फर्स्ट थिंग, मी ना तुला तुझ्या स्टेटमेंटवरती थोडा करेक्ट करेल, बिकॉज आय थॉट की द नर्डी साइड ऑफ मी बिंग अ स्नेक गाय. स्नेक्स हे जे आहेत ना, साप, हे पॉयझनस नसून वेनमस असतात. ओके, नाव व्हॉट इज द डिफरन्स? बरं. व्हेरी सिम्पल, एक लाईन मध्ये एक्सप्लेन करतो. एनिथिंग यू ईट हा, or swallow, Hmm. and then you get a reaction or you probably die, is poisonous. Anything which bites you and injects venom inside you, or basically it gets inside your blood streams, है ना, ब्लडच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं, दॅट इज वेनमस. तर वेनमस साप असू शकतो, विंचू असू शकतो, पण पॉयझनस मशरूम असू शकतात, किंवा काही प्रकारचे प्राणी पॉयझन सिक्रेट करतात. असे काही टोड्स आहेत, काही बेडूक आहेत, फ्रॉग्स आहेत, बरोबर. जे पॉयझन सिक्रेट करतात. पॉयझन इज गोईंग टू युअर स्टमक सिस्टम, लाईक युअर बॉडीच्या आतमध्ये, तोंडाच्या वाटे, बरं. खाण्याच्या वाटे, है ना, सलायव्हरी ग्रँड्सच्या इन्व्हॉल्व्ह होतो ज्याच्यामध्ये, दॅट इज पॉयझन. ओके, आणि एनिथिंग विच गोज इन साइड इज वेनम. ठीक आहे, क्लिअर? ओके, ओके. सगळ्यात आधी बघा, कुठलाही सिच्युएशन असला ना, लेट्स कन्सिडर अ स्नेक सिच्युएशन, की आय एम टॉकिंग अबाउट कुठलाही वन्य प्राणी, पण आपण साप ह्या विषयाला थोडासा मेजर फोकसमध्ये ठेवून बोलूया. कुठलाही प्राणी ना, जर का तो पहिल्यांदा आलाय किंवा माणसाच्या निदर्शनात, मेड बी एनी पर्सन, यू ऑर एनी पर्सन, त्याच्या निदर्शनात आलाय किंवा दिसून आलाय, तर तो जो प्राणी आहे तो अडकलेला असतो. कुठलाच प्राणी माणसाचा समोर येण्यासाठी तिथे नसतो, कारण तो स्वतः माणसाला खूप घाबरलेला असतो. फर्स्ट रिफ्लेक्स असा असतो सापाचा की एकतर तो चुकून आलाय किंवा तो 2 गोष्टींसाठी ह्युमन सेटलमेंटमध्ये आलेला असतो. पहिली गोष्ट आहे की खाद्य, फूड जे आपण जे काही थॉट घेऊ शकतो जेवणासाठी. सेकंड गोष्ट आहे टू गेट अ शेल्टर, निवारासाठी, लपण्यासाठी, जागा शोधण्यासाठी. ठीक आहे. या दोन्ही सिनारिओजमध्ये सापाला ह्युमन्सची काही संदर्भ नसतो, माणसाच्या आणि सापाचा काही संदर्भच नसतो, त्याला काहीच पडलेली नसते. तो माणसाकडे चाललाय किंवा त्याच्या समोर कुत्रा येईल, इट इज जस्ट लाईक एनी डिफरंट ॲनिमल इन फ्रंट ऑफ हिम. पण तो माणसाला यासाठी घाबरतो कारण फर्स्ट हाईट आहे, साईज आहे, ॲज आय टोल्ड यू. बरोबर. अशा सिच्युएशन्समध्ये ना, युजली आता आम्ही काय बघतोय माहितीये, साप दिसला किंवा वन्य प्राणी दिसला ना, ती इट इज मोर लाईक एन एंटरटेनमेंट टू पीपल. म्हणजे आता लोक घाबरत नाहीयेत. आता लोकांना माहितीये की ह्याला आपण काही ना काही करू शकतो, पण त्याआधी मला एक फोटो काढू दे, एक इंस्टाग्रामवरती स्टोरी टाकू दे, माझ्या बिल्डिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तर पाठवतो. या सगळ्या गोष्टी टाळायच्या आहेत. का माहितीये, कारण आता मेजर सिनारिओजमध्ये ना, व्हिडिओज काढताना किंवा वाईल्ड लाईफला नुकता अप्रोच करतानाच इन्सिडेंट्स होत आहेत आणि त्या इन्सिडेंट्स वाढत चालले आहेत. जस्ट बिकॉज आपण अभिरूपला बघतो किंवा खूप अशा व्हिडिओज बघतो ऑनलाईन की सापाचा असा एक फोटो आहे जवळून किंवा व्हिडिओ आहे किंवा जे काही गोष्टी आहेत, त्याचा अर्थ बिलकुल असा होत नाही की तुम्ही कुठल्याच वन्यजीवाला, एस्पेशली सापाला जाऊन अप्रोच कराल. इवन तुम्ही जर का असा एक थॉट पण देताय तर तो चुकीचा आहे, अकॉर्डिंग टू द लॉ एज वेल अँड अकॉर्डिंग टू अ सिविक सेन्स. ठीक आहे. सेकंडली, जर का साप एक क्लोज एन्व्हायरमेंटमध्ये, म्हणजे जर का घरात आला आहे किंवा असा बंदिस्त जागेत आहे किंवा अशा जागेत आहे जिकडे तो स्वतःहून बाहेर निघू नाही शकत, दॅट इज द टाइम यू नीड अ रेस्क्यू हेल्प. ठीक आहे, त्या सापाला रेस्क्यू करायचे. और जर का साप, खूपदा असे कॉल्स येतात रे की साप तर फिरतोय, रानात फिरतोय किंवा जिथे जागा असल्या पाहिजे, ग्रीन पॅचेस आहेत, कोणी पडीक जमीन आहे, कोणी जात नाही, संदर्भ नाही, बिल्डिंगच्या पाठी आहे, नाल्यात आहे, लोक फोन करतात की अरे साप पकडायला या. तर दॅट इज नॉट आवर वर्क.
सी अंडरस्टँड, साप पकडणं हे काम नाहीये. हो. ते आहे, ते एक हो. पार्ट आहे. हो. ते प्रॉब्ली 10%, हम्म. पण 90% आहे ना, ते आहे अवेअरनेस क्रिएट करणं लोकांमध्ये आणि त्यांना शिकवणं की कसं राहायचंय. आता रेस्क्यूची जर का गरज आहे, जर का हो. तो स्वतःहून बाहेर नाही निघू शकत आहे किंवा अशा सिच्युएशन मध्ये जिकडे तुम्हाला तर प्रॉब्लेम आहेच, हो. ठीक आहे, हो. पण आता त्या प्रॉब्लेमची पण इंटेन्सिटी असते. तुम्ही फर्स्ट फ्लोअरला राहता, तुमच्या बाल्कनीतून तुम्हाला साप खाली फिरताना दिसतोय आणि आता तो निघून गेलाय, कुठे दिसत नाही. दॅट डझंट मीन की तुम्ही कोणाला फोन करा आणि बाबा त्याला घेऊन जा कारण आम्ही खाली येऊ शकतो. तुम्ही शक्यता बोलताय, बरोबर. शक्यता आहे, हो हो ठीक आहे. जर का ती स्पेस तुम्ही युजेस मध्ये नाही करत आणि तिकडे दिसलाय तुम्हाला, याचा अर्थ असं नाही की तो साप तिकडे राहतो. साप हा याची टेरिटरी असते, पण तो युजली ह्युमन्सच्या जवळ ना निदर्शनात खाद्याच्या शोधात किंवा जागाच्या शोधात येतो. याच कारणांनी बाहेर. या 2 मेजर कारण असतात जेव्हा साप तुम्हाला दिसू शकतो. बरं. और जर का तुम्हाला रॅन्डमली जर का साप दिसला, तो त्याच्या वाटेवरती असतो, तो एका मुवमेंटमध्ये असतो. तर त्या टायमिंगला त्याची मुवमेंट न थांबवणं किंवा त्याला अरे बाबा साप चाललाय, थांबतो, हो. फोटो काढूया, मग त्याला पकडूया, हो. कोणाला तरी बोलवूया, हो. ते नाही करायचं. हो. ठीक आहे. इफ इट इज इनसाइड समवेअर, ही स्टक, जर का तो अडकलाय, रेस्क्यूची गरज तेव्हा आहे, कॉल कोणाला करायचा किंवा बोलवायचं कोणाला. फॉरेस्ट डिपार्टमेंटचा ना महाराष्ट्रभरात एक नंबर आहे, एक हेल्पलाईन नंबर आहे त्यांच्या रॅपिड रेस्क्यूचा, अच्छा. विच इज 1926. बरं. ठीक आहे. गव्हर्नमेंटचा नंबर आहे, टोल फ्री आहे. कुठल्याही वन्यप्राण्या निगडीत काही कंप्लेंट असली, रेस्क्यू असली किंवा फॉरेस्ट रिगार्डिंग काही कंप्लेंट असली, तुम्ही या नंबरवरती देऊ शकता. खूप साऱ्या लोकांचा फीडबॅक येतो, खूप आतला किंवा असा ओरिजिनल ऑथेंटिक फीडबॅक सांगतो, कारण कधी कधी ती टोल फ्री नंबर असल्या कारण तो लागतो, नाही लागत, कधी बिझी असतो, कधी रिस्पॉन्स येतो, बरोबर. नाही येत. तर जर का तुम्ही महाराष्ट्रात आहात तर मी तुम्हाला एक हेल्पलाईन आता सांगतोय, प्रॉब्ली मी ती रिपीट करतो आता हो. माईकवरती, विच इज 9322719307. हा माझा ऑर्गनायझेशनचा नंबर आहे. ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये, इनफॅक्ट इंडियामध्ये, जर का तुम्हाला असे कुठल्या प्राण्याची जर का काही समस्या असली, यू कॅन गेट इन टच. मी स्वतः येईल अशी आश्वासनं नाही, कारण जर का प्रॉब्ली डिस्टन्स, हो. या सगळ्या गोष्टी बरोबर. असतातच. पण आय विल मेक शुअर, इनफॅक्ट वी विल मेक शुअर की लवकरात लवकर तुमच्या आजूबाजूच्या जे सगळे ऑर्गनायझेशन्स आहेत हो. किंवा असे लोक आहेत जे प्राण्यांशी काम करतात किंवा रेस्क्यूअर्स आहेत, हो. त्यांच्याशी तुम्ही कोऑर्डिनेशनमध्ये याल आणि विदिन लाईक स्पॅन ऑफ 15-20 मिनिट्स तुमच्यापर्यंत काही ना काही हेल्प पोहोचेल. पोहोचेलच. ठीक आहे. सर, दीज आर 2 ॲस्पेक्ट्स जे महाराष्ट्राभरात किंवा तुम्ही जर का भारतात आहात तर तुम्ही या गोष्टींचा उपयोग करू शकता. राईट. अजून एक सगळ्यात मेजर इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे ना की मी थोडा रिपिटेटिव्ह होऊ शकेल, पण ही खूप इम्पॉर्टंट आहे यासाठी की सापाला ना तुम्हाला क्लोजर नाही द्यायचा आहे किंवा कुठल्याच वन्य प्राण्याला क्लोजर नाही द्यायचा आहे. क्लोजर नाही द्यायचा म्हणजे तसा त्याला अप्रोच नका करू, इज व्हॉट आय सजेस्ट. कारण कसं आहे ना, जर का ॲज अ प्राणी किंवा ॲज अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपण त्याच्या जवळ जातो ना, तर तो प्राणी त्याच्या डिफेन्स मेकॅनिझममध्ये जातो. डिफेन्स मेकॅनिझम इज वॉर्निंग. बरोबर. कुठलाही प्राणी हल्ला करण्याच्या आधी तुम्हाला वॉर्न करतो. हा नेचरचा नियम आहे, कायदा आहे, रूल नंबर 1. ठीक आहे. जर का तुम्हाला त्या सायन्स सिम्बल्स कळतायत तर तुम्ही बॅकफुटला जाता, पण इन केस जर का तुम्हाला माहितीच कळत नाही तर हाऊ वुड यू नो. आणि मग त्याच्यानंतर त्याच्याकडे ऑप्शन्स नसतो स्वतःच्या बचावासाठी. त्याच्याकडे हात नाही आहेत, पाय नाही आहेत किंवा स्पीच नाही आहे की तो बोलेल. पण अशा खूप साऱ्या डिफेन्स मेकॅनिझम आहे. फॉर एक्झाम्पल नाग, आपण नागाला ओळखतो कारण की तो फणा काढतो. हो. तर फणा काढणं हा एक डिफेन्स मेकॅनिझम आहे. फणा काढण्याचा अर्थ असा होतो की बाबा ही माझी जागा आहे किंवा मी इथे आहे, माझा प्रेझेन्स आहे, तुम शाने हो तो भाग जाओ, नहीं तो मैं काट लूंगा. अच्छा, एक अलर्ट करतो. सिम्पल वॉर्निंग, स्ट्रेट अप. मग आपण युजली पण ऑब्झर्व करतो, जर का असे 4 फ्रेंड्समध्ये किंवा कोणाची इन जनरली अशी फाईट होते किंवा हुज्जत होते, तर द वन हु इज ट्राइंग टू बी डॉमिनंट इज जनरली ट्राइंग टू डू दिस. कारण अरे काय झालं, कोण आहे तू, है ना. वी डू ऑल ऑफ दॅट. वी ट्राय द जनरल नेचर ऑर द मसल मेमरी इज टू शो आवर सेल्फ बिग. बरोबर. है ना. तो सेम कॉन्सेप्ट आहे. तर जर का युजली नाग असा चालतोय तर तो विदाऊट एनी रिझन फणा नाही काढणार. तुम्हाला कळणार पण नाही अनलेस अनटिल त्यांनी फणा काढलाय की तो नाग आहे. पण कधीतरी त्याचे ते जे सायन्स आहे, म्हणजे जे आपल्याकडे भारतात किंवा महाराष्ट्रात जो नाग सापडतो त्याला आपण स्पेक्टॅकल कोब्रा बोलतो, त्याचे मार्किंग्स गळ्यावरती फणा बंद जरी असला तरी दिसून येतात. पण अनलेस अनटिल तो फणा काढत नाही, हे तेवढे प्रॉमिनेंटली दिसून नाही येत. आणि फणा काढलं इज अ डिफेन्स मेकॅनिझम.
तो फणा तेव्हाच काढतो जेव्हा तो स्वतः घाबरलेला असतो आणि तो दुसऱ्याला घाबरवण्याची म्हणजे समोर जो काय असेल, बरोबर, अॅनिमल असेल, ऑब्जेक्ट असेल, ह्युमन असेल, त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत असतो, वॉर्न करत असतो. ठीक आहे. तर असे खूप सारे छोटे छोटे साईन्स आहेत. रसल जायपरची साईन अशी की ती शिटी मारते, आवाज करते, प्रेशर कुकरच्या शिटी सारखी. फॉर एक्झाम्पल तुम्ही जंगलात कधी ट्रेल करताय किंवा कुठे गावात निघालाय, शेतात पाणी टाकायला निघालाय आणि जर का रात्रीच्या वेळेस असा प्रेशर कुकरच्या शिटी सारखा जर का आवाज आला, राईट, तर जंगलात किंवा ट्रेल्स वरती किंवा रात्री एवढ्या अंधारात कोणी शेतात प्रेशर कुकर तर लावत नाही है ना. तर यू नीड टू बी व्हेरी ऐसे ऑब्जर्वेंट से ज्यादा कॉन्शियस अबाउट कि लेफ्ट देखो, राइट देखो, ऊपर देखो, नीचे देखो, आगे पीछे, जहाँ कहीं भी वहां से एस्केप होने की जगह मिळे, जिकडून पण तुम्हाला निघून जायची जागा मिळते, पळून जा. जस्ट बी इन अ सेफर साईड. राईट, बघा त्याचं काम तो करतोय की टू गेट अवे. बरोबर, युअर फर्स्ट रिॲक्शन आफ्टर हिअरिंग द व्हॉइस शुडंट बी की अरे कुठून आवाज येतोय, बघूया. ह्युमन इन्स्टिंक्ट, बेसिक ह्युमन इन्स्टिंक्ट. अरे तो वॉर्न करतोय आणि तुम्ही त्याला शोधायला गेले तर मग त्याची पुढची रिॲक्शन व्हॉट डू यू एक्सपेक्ट ॲज अन ॲनिमल. सो इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. राईट. सो हे ना स्पेशली आपल्या मागच्या काही याच्यामध्ये बरेचसे मिथ्स आणि सुपरस्टिशियस बद्दल तू बोलत होता. मला त्यातले काही तुझ्याकडनं जे व्हेरीफाय करायचे की ही फॅक्ट आहे की ही मिथ आहे. कारण आपल्याकडे मायथॉलॉजिकली पण स्नेक्सचं खूप सिग्निफिकन्स राहिलंय, राईट. आणि त्यामुळे जर ही फॅक्ट आहे किंवा मिथ आहे तर मग त्याच्या मागचं नेमकं कारण काय, असंच एक दोन मला तुला प्रश्न विचारायचे. जसं म्हटलं जातं की साप जो असतो तो खूप रिव्हेंजफुल असतो, की तो जर तू लाठी मारली आहे किंवा काही, त्याला माहिती आहे ही व्यक्ती होती जिने केलंय किंवा मारलंय, तर ही याला चेस करणार, आणि जर ती नाही करणार तर त्याचे ज्या किंगडम मधलं बाकी लोक येतील आणि चेस करतील, असं. तर हे काय म्हणजे फॅक्ट आहे मिथ आहे? मी ना या प्रश्नाचं उत्तर ना एक खूप सुंदर दोहा आहे संत कबीर यांचं, त्याच्यापासून सुरुवात करतो. ते त्यांच्या एका दोह्यात सांगतात, असं लिहितात की पीतल का तो नाग बनाया पूजे लोग लुगाई, पीतल का तो नाग बनाया पूजे लोग लुगाई, पर सच्चा नाग जब बाहेर निकला ले लाठी धमकाई, अनाडी दुनिया भजन बिना कैसे तरी हो. म्हणजे ज्या सापाला आपण देव मानतो, ज्या सापाची आपण पूजा करतो, प्रार्थना करतो, तो साप जर का नागपंचमी सोडून किंवा सोमवार सोडून जर का आपल्या घरात किंवा कुठे असं निदर्शनात असतो, तर त्याची आरती कोणी नाही करत, मी तरी नाही पाहिलंय है ना. खूप रेअर ओकेजन्स असतात जेव्हा असे सिच्युएशन होतात, पण त्याचे फर्स्ट ऍक्शन इज टू किल ऑर टू टेक हिम अवे है ना. हा हे सिम्पल लॉजिक आहे, ह्युमन इन्स्टिंक्ट आहे. तर हे का असलं पाहिजे? दॅट इज ड्यू टू, तुम्ही जसं सांगितलं आधी की एक सोर्स असतो, एक सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन आहे, मिसअंडरस्टूड गोष्टी आहेत, मिथ्स आहेत, जे आपण कधी त्याचा फॅक्ट चेक नाही केला, आपण कधी त्याच्यावरती विचार नाही केला, बोललो नाही, किंवा आपल्याला कोणी त्याच्या मागचं शास्त्र सांगितलं नाही. सी, साप बदला घेतो का, ह्या गोष्टीला जस्टिफाय करण्यासाठी खूप सारे उदाहरणं आहेत, ट्रू आणि फॉल्स साठी पण आहेत. मी तुला दोन्ही उदाहरण सांगतो आणि याच्या मागचा एक सायंटिफिक बेस सांगतो. जर का कुठलाही सापाला आपण इजा करतो किंवा इन केस आपण चुकून कुठल्या सापाला मारलंय किंवा असा काही गोष्ट झाली आहे किंवा इन जनरली गाडी खाली आलाय किंवा असा काही गोष्ट झालंय, तर स्नेक आहे ना त्यांच्या बॉडीतून ना एक मस्क सोडतात, एक सेंट सोडतात. जनरली हा मस्क किंवा हा जो सेंट असतो, हा द्रव्य असतो, हा सापांचा जो मिलन काळ असतो ना त्याच्यामध्ये जास्त ऍक्टिव्ह असतो, जास्त डॉमिनंट असतो, आणि त्या पिरियडमध्ये ना एक दुसऱ्याचा सेंट ना सगळे स्नेक्स शोधत असतात फ्रॉम सिमिलर स्पीसीज, सेम जातींचे. असं नाही की धामणीच्या सेंटला नाग आलाय. बघा साप खूप कास्टिश असतात त्यांच्या केसमध्ये. असं नाही आपल्याला ऐकू येणार की जंगलामध्ये एका पायथन आणि धामणचा अफेअर चालू आहे किंवा त्या दिवशी नाग आणि हरणटोळ कुठेतरी वर झाडावर बसलेले, असं सगळं होत नाही. नाग नाग, धामण धामण, व्हेरी व्हेरी कास्टिश. ठीक आहे. खूपदा काय होतं किंवा अशा मेटिंग सीझनमध्ये ना तो द्रव्य, तो सेंट, असा जर इन्सिडेंट झाला असतो, कुठे इजा झाली असते किंवा मारला असतं सापाला, तो सेंट ना आपल्या बॉडीला किंवा आपल्या ऑब्जेक्ट्सला लागलेला असतो. तर जर का ती सापाला मारून आपण काठी किंवा चप्पल न धुता आपल्या अंगणात ठेवली आणि मीटिंग सीझन आहे त्या पर्टिक्युलर सीझन, त्या पर्टिक्युलर स्पीसीस किंवा इन जनरली मीटिंग सीझन आहे, तर दुसरे साप ना त्या गंधाला सेन्स करून तुमच्याकडे येऊ शकतात. अच्छा. आय बिलीव्ह की कोकणातले आपली ऑडियन्स ना खूप रिलेट करेल की कोकणात एक ना म्हण आहे
की एक नाणेटी मारली ना की 7 नाणेट्या मागावर येतात. नाणेटी इज अ स्नेक. अच्छा, एक ओके. एक एक सापाचं नाव आहे नाणेटी. लहान असतो, बिनविषारी साप आहे. माहिती आहे सगळ्या लोकांना, जनतेला, की बिनविषारी आहे, पण तो बदला घेतो किंवा दूध धरतो, यासाठी तो फेमस आहे. वाय आय टेल यू इज नाणेटी, ज्याला आम्ही मराठीत ही नाणेटीच बोलतो, इंग्लिशमध्ये त्याला आपण स्ट्राइप्ड किलबॅक बोलतो, सायंटिफिकली त्याला आम्ही बोलतो एम्फेसिमा स्टोलॅटम. तर हा जो साप आहे ना, हा पावसाळ्यातले जे 4 महिने त्याच्यामध्ये जास्त ऍक्टिव्ह असतो. हम्म. कारण दुसऱ्या महिन्यामध्ये तो युजली, असे काही रिसर्च पेपर याच्यावरती अजून रिसर्च होणं बाकी आहे, पण तो 12 महिने ऍक्टिव्ह नसतो, कारण की तो 4 महिन्यामध्ये त्याचं सगळं सायकल कम्प्लीट करतो हो. अँड देन ही हायबरनेट्स. तो जाऊन एका एका स्लीपिंग पिरियडमध्ये चढू जातो, निघून जातो, त्याच्यामुळे तो आराम करतो किंवा झोपतो, एक गाढ झोपण्याच्या अवस्थेत असतो. ठीक आहे. त्या 4 महिन्यांच्या पिरियडमध्ये ना बघ, त्याला खाद्य शोधायचं असतं, त्याला त्याची टेरिटरी मार्क करायची असते, त्याला रिप्रोड्यूस करायचं असतं, एग ले करायचं असतं आणि परत हायबरनेटच्या प्रोसेसमध्ये जायचं असतं. त्याच्यामध्ये फिमेल्सला जास्त काम आहे, कारण त्यांना ओव्ह्युलेट करायचं आहे, एग्स निर्माण होतात. मग बरोबर. एग्स निर्माण झाल्याच्या नंतर त्यांना जागा शोधायची जिकडे ते परफेक्ट टेम्परेचरवरती ते एग ले करतील, आणि मग त्याच्यानंतर टेम्परेचर जर का तिकडे कंट्रोल आहे आणि त्यानंतर साप बाहेर येतो. सापाला हॅच होण्यासाठी पण एक पर्टिक्युलर टेम्परेचर लागतं. असं नाही की कोंबडीच्या अंड्याला जसं आपण कोंबडी बसवली आणि अंड निघतं, नाही, सापांच्या अंड्यांना ऊब नाही लागत, ह्युमिडिटी लागते, एक कॉन्स्टंट टेम्परेचर लागतं. आणि हे पर्टिक्युलर जागा जिकडे तुम्हाला एकदम प्रॉपर कॉन्स्टंट टेम्परेचर मिळेल, हा साप ती जागा शोधतो आणि मग अंडी देतो. तर इट इज अ लॉट. इट इज अ लॉट फॉर अ स्नेक. म्हणजे हातपाय नसते आणि आय बिलीव्ह आपल्याला असे काही कार्य करायला दिले असतं विथ ऑल ऑफ द इम्युनिटीज, तरी पण ते थोडं डिफिकल्टच आहे. ठीक आहे. तर हे जे 2 मेजर रिझन्स आहेत, त्याच्यावरती साप तुमच्याकडे येऊ शकतो. खूपदा साप असं काही इन्सिडेंट झालाय तर हे नाही पण होऊ शकत, पण मेजर रिझन्समध्ये जेव्हा लोक बोलतात की अरे नाही अभिरूप, मी तर गावाकडे एक साप मारलेला, आणि किंवा मी ऐकलेलं की माझ्या मामांनी मारलेला, आणि दुसऱ्या दिवशी मी बघितलो रे, मी गावी गेलेलो आणि मी बघितला तसा जातीचा साप आलाय. तर मग याच्यावरती काय आहे? तर हे सगळं शास्त्र आहे, हे सगळं सायन्स आहे त्याच्या पाठी. खूप सिम्पल. तर पहिली गोष्ट तर साप मारू नका, ज्याच्या कारण ते तुमच्या मागावर येणार नाही. आणि तसंही सापाचा मेंदू तेवढा विकसित नसतो. अच्छा, ओके. त्याच्या मेंदूमध्ये 4 गोष्टी असतात: खाद्य खा, आपलं जीवन जगा, टेरिटरी मार्क करा, रिप्रोड्यूस करा, बरोबर. एवढ्याच गोष्टी. सापाच्या डोक्यामध्ये मेमरी नाहीये, सापाच्या डोळ्यांमध्ये कॅमेरा नाहीये की कोणी फोटो काढला आणि मग तो फिक्स झाला आणि मग तो कधी जंगलात दिसला तर तुझा पकडेल तुला. मी तसं नाही. खूप सारे लोक आम्हाला पण बोलतात, अरे तुम्ही जंगलात सोडता, मग कधी तुम्हाला जंगलात साप दिसला तो तुम्ही आधी सोडलेला आहे, मग तो तुम्हाला काय करतो काय? म्हणलं नाही बाबा, साप जर का तो जंगलात चाललाय किंवा तो मुक्त होतोय, तो पळतो, तो माणसापासून खूप लांब जातो. ठीक आहे. राईट. तर दॅट इज द थिंग. साप धूक धरत नाही आणि साप बिलकुल बदला घेत नाही. तसाच दुसरा विचारायचं होतं, जो आहे नागपंचमी रिलेटेड. येस. कारण इंडियाला तर एक स्टॅम्प राहिलाय, स्नेक चार्मर्स म्हणून आपण ओळखल्या जातो ब्रिटिश एरापासून. तर जेव्हा नागपंचमीला सगळ्यात पहिले रिच्युअल ही आहे की सापाला दूध पाजल्या जातं. तर परत फॅक्ट ही आहे की सापाला खूप म्हणजे आवड असते दुधाची, किंवा मान्यता ही आहे की इट्स अ मिथ? मान्यता आहे. सी बेसिकली इट इज अबाउट एनिथिंग वी लाईक, वी ऑफर इट टू गॉड. ठीक आहे. याच्यामध्ये ना साप आणि दूध याच्यामध्ये ना खूप साऱ्या आयडियोलॉजीजचा किंवा खूप साऱ्या थिअरीजचे इन्व्हॉल्वमेंट आहे. म्हणजे मायथॉलॉजिकल तर आहे, रिलिजियस पण आहे. ठीक आहे. खूप सारे असे हिस्टॉरिकल पण गोष्टी आहेत की जेव्हा नागवंशी इकडे जेव्हा आर्यन्स आलेले आणि नागवंशीच होते, त्या टायमिंगला ॲज अ ट्रॅव्हलर्स नागवंशांकडे असं मेजरली काही गोष्ट नव्हते, तर मग त्यांनी त्यांना दूध ऑफर केलेलं. तर दॅट वॉजंट अन ॲक्च्युअल सिनॅरिओ ॲज वेल. मतलब इट हॅज अ टर्न, इट हॅज अ सिस्टम, इट हॅज अ स्टोरी लाईक दॅट ऑल्सो. तर खूप सारे ॲस्पेक्ट्स आहेत. पण जर का सायंटिफिकली बघायला गेलं ना, तर साप हा दूध पिणारा प्राणी नाही आहे. दूध हा असा प्राणी पितो ज्याच्याकडे ओठ आहेत. अच्छा. ठीक आहे. साप हा रेप्टाईल आहे. दूध मॅमल्स पितात. मॅमल्समध्ये आपण पण येतो. मॅमल्समध्ये गाय येते, बकरी येते, उंदीर येतो, माणसं येतात. मॅमल्समध्ये साप नाही आहे. साप हा रेप्टाईल आहे. ठीक आहे. जंगलात कुठलाच साप त्याच्या पिल्लांना दूध नाही पाजत किंवा कुठल्याच ॲस्पेक्ट्समध्ये दुधाशी तो रिलेटेड नसतो. इनफॅक्ट दूध त्यासाठी विष आहे.
हो म्हणजे जसे आपण ऐकतो की लॅक्टोज इंटॉलरंट, हो तर सगळे स्नेक्स हे लॅक्टोज इंटॉलरंट असतात. जर का आजपर्यंत आपण कधीही आपल्यामधून कोणीही एका जिवंत नागाला जर का दूध पाजलंय आणि तो जर का ते दूध प्याला पण आहे, तर प्रॉब्ली तो नाग एक आठवड्याभरात मृत पावलाय. अच्छा. ठीक आहे, त्याला निमोनिया होतो 3 ते 4 दिवसात, लूज मोशन्स होतात आणि साप मरतो. 101%. अच्छा, तो दूध पिणं हे कसं, म्हणजे जर का मी बोलतोय की साप दूध पितच नाही, तर नागपंचमीला आम्ही मधारीच्या हो. टोकरीत तर पाहिलंय आणि आम्ही दूध दिलंय आणि तो साप दूध पियालाय. बिलकुल. अँड दॅट इज द ट्रूथ. हो. पण याच्या पाठी काय असतं माहितीये का, ते जे नागपंचमीच्या आधीचे 15 ते 20 दिवस किंवा 1-1.5 महिना ना, हे सगळे मदारी जे असतात ते कुठून साप जमा करतात, विकत घेतात, पकडतात, हंट करतात. अँड दिस इज ऑल इलिगल. हे केल्याच्या नंतर सापाला इलिगली कैद केल्यानंतर, बंद केल्यानंतर ते त्याला खायला प्यायला देत नाही फॉर अ गुड 2-3 वीक्स, है ना. त्याच्यानंतर खूप सारे लोक त्याचे दात तोडतात, म्हणजे फँग्स, विषग्रंथींना जाळू देतात. या कंडिशन्समध्ये जर का साप तुम्हाला जेव्हा नागपंचमीच्या दिवशी दिसतो ना, तर तो ऑलरेडी अर्ध मेलेला असतो. ठीक आहे, तर त्या टायमिंगला जर का तुम्ही त्या सिच्युएशनमध्ये त्याला थम्सअप द्या, रेडबुल द्या, कोक द्या, तो पाणी समजून काही पिएल. बियर द्या, बियर पण पिएल तो. कारण ही इज इन टू दॅट वल्नरेबल स्टेट ऑफ माइंड जिकडे ही नीड सम लिक्विड टू सर्वाईव्ह. बरोबर. ठीक आहे, तर तुम्ही अमाऊंट ऑफ अब्यूज याच्यामध्ये बघताय का? म्हणजे तुम्हाला एका कैदीत असं ठेवलंय जिथे तुम्हाला जेवण पाणी काही नाही दिलंय, बरोबर. आणि अचानक तुम्हाला एका उत्सवात एका पूर्ण मोठ्या मीलवरतीच तुम्हाला बसवलंय, तर तुम्ही तर सगळ्या गोष्टी खाऊ शकता. यू विल वर्क ऑन एनिथिंग अँड एव्हरीथिंग विच कम इन फ्रंट ऑफ यू. बरोबर. आणि त्याच कंडिशन्समध्ये युजली हे गारुडेंच्या टोकरीमधले किंवा पोतातल्या मधले जे नाग असतात किंवा साप असतात ते याच Right. कंडिशन्समध्ये असतात. अर्ध मेलेले, फँग तुटलेले, खूप वल्नरेबल स्टेट ऑफ माइंड. आणि ज्याच्यामध्ये जर का आपण त्यांना दूध पाजतो तर इट इज एक्झॅक्टली लाईक पॉइझन टू दॅम. ते त्यांना विषबाधा होते आणि साप मरतो. तर सापांना दूध पाजणं म्हणजे मी तर म्हणतो की बघा, श्रद्धा आहे ना, भावना आहे. चांदीच्या नागाला दूध पाजा, सोन्याच्या नागाला दूध पाजा, पितळेच्या नागाला दूध पाजा. आपल्या भारतामध्ये असे खूप गरजू लोक आहेत, त्यांना जाऊन दूध पाजा. पण कधी जिवंत नागाला दूध नका पाजू, इज व्हॉट आय एम ट्राइंग टू से. जिवंत नाग एक असा प्राणी आहे जो दूध पित नाही, आणि तुम्ही पुण्य नाही करणार, पण चुकून किंवा हाफ नॉलेज असल्यामुळे तुमच्याकडून एवढ्या वर्षापासून किंवा एवढ्या टायमापासून जर का अपराध होतोय, तर इट इज द राईट टाइम टू अंडरस्टँड. बरोबर. आणि हे किती जास्त सिरियस आहे, यू गाईज नीड टू अंडरस्टँड. बरोबर. आणि परत नागपंचमीलाच घेऊन जसं हे जे जेव्हा हे लोक घेऊन येतात साप, तेव्हा बीन असते आणि एक असतं समज की तो वाजवतो आणि बीन ज्या दिशेनी तो फिरते त्या दिशेनी साप नाचतो किंवा साप तसा मूव्ह होतो. तर ते हे जे बीन, आणि अर्थात तू सुरुवातीला पण सांगितलेलं की बऱ्याचशा गोष्टी आहेत जे ऑलरेडी रुजले आहेत, तर याचं काय एक्झॅक्टली लॉजिक? बघ, कसं आहे ना, साप हा मुवमेंट ऑब्झर्व करतो. ठीक आहे, स्पेसिफिकली नाग. म्हणून याच करिता ना, मी जसं तुला आधी बघ सांगितलं की कोब्राच्या मुवमेंट्स ना खूप प्रेडिक्टेड असतात. दिस इज वाय एक्झॅक्टली आपण सगळ्या गारुड्यांच्या टोकरीमध्ये नाग हा प्रामुख्याने बघतो, मेजरली. इतर साप असू शकतात पण मेजरली नाग असतो. का कोणाला असं डोक्यात का नाहीये की घोणस का नाहीये किंवा अजगर का नाहीये, बरोबर, किंवा छोटे विषारी साप का नाही? बरोबर. इट इज बिकॉज की घोणसचे जर का आपण फँग्स तोडतो तर तिच्याकडे काही सेट पेअर्स पाठी तिच्या जबड्यात असतात, जे एक दात जर का डॅमेज झाला तर तो पुढे येऊ शकतो. हे नागामध्ये नाहीये किंवा तेवढं ऑब्झर्व नाही केलेलं आहे. ओके. आणि ज्या प्रकारे हे लोक त्या सापाचे दात तोडतात ना, इट इज व्हेरी ब्रुटल. म्हणजे लेजिट शीक गरम करतात आणि डायरेक्ट दातातून आत टाकतात आणि तो पूर्ण मांस जळलेला असतं. अँड आफ्टर दॅट त्याच्या तोंडाला लिटरली स्टिच केलं असतं, शिवलेलं असतं, स्टॅपल मारलेलं असतं, फेविक्विकने जॉईन केलं असतं. ऑल ऑफ दॅट शिट मॅन, अँड इट इज ब्रुटल. आणि इमॅजिन या स्टेटमध्ये तुमचा जॉ ओपन केलाय आणि तुमच्या समोर तुम्हाला काहीतरी लिक्विड देत आहे कोणी, तर इट इज दॅट कंडिशन. आता ना, मुव्हिंग ऑन टू द गेस्चर्स वाला पार्ट.
कोब्रा जो आहे ना तो मुवमेंट बघतो. तर बरं. ज्या साईडने किंवा ज्या प्रकारे ती जी बीन हलवली जाते ना हा. त्या बीनला तो टार्गेटवरती फोकस्ड असतो. त्याला वाटतं की तो शत्रू आहे. दिस इज अन मुव्हिंग ऑब्जेक्ट. तर त्या मुव्हिंग ऑब्जेक्टवरती तो फोकस्ड असतो आणि जर का बीन लेफ्ट साठी तर मग तो लेफ्ट बघतो, अच्छा. राईट जाते राईट बघतो. इट इज नॉट समथिंग दॅट ही कॅन हिअर करेक्ट. और फील और व्हायब्रेट. करेक्ट. है ना. सापाला कान नसतात. बरोबर. 0% ऑफ हिअरिंग नॉलेज. बरोबर. जेवढे पण व्हायब्रेशन मेजर कुंपण जे व्हायब्रेशन ते होतात हो. त्यांच्या स्केल्स जे असतात ना पोटाकरच्यांचा खवल्यांचा भाग असतो तो खूप सेन्सिटिव्ह असतो. बरोबर. तर वेन स्नेक इज ऑन फ्लोअर म्हणजे तो जर का जमिनीवर आहे तर त्याला एक 10-50 मीटर पर्यंत माणूस किंवा कुठली मुवमेंट आहे त्याचा अंदाज आलेला असतो. ठीक आहे. देन ही रिॲक्ट. तो चूज करतो की माझ्या रेडियसच्या जास्त जवळ आहे तर मी मुवमेंट करतो, चेंज करतो किंवा लपतो, कॅमोफ्लाज करतो. बरोबर. इट इज दॅट. पण कुठलाच साप ऐकू नाही शकत कारण सापांना कान नसतात. राईट. वाव. सो तू ना ॲनिमल क्रुएल्टी आणि Right. इलिगल ज्या पद्धतीने या गोष्टी केल्या जातात मला थोडं ब्रॉडर लेवलवर डिस्कस करायचं आहे ते. राईट. आपण स्नेक्सवर बरीच चर्चा केली. मी थोडं पुढे जातोय आता राईट. आणि हे करत असताना आता पोचिंग जसं आपण इलिगल ट्रेड बोललो तर Right. स्मगलिंग होते जनावरांची राईट. आणि त्यातल्या त्यात आपल्याकडे 3,500 टायगर्स आहेत इंडियामध्ये रफली. राईट. आणि जर फक्त 2025चा डेटा काढला तर एक साधारण 120 ने तो आकडा वाढलाय त्याच्या आधल्या आधीच्या वर्षाशी. काउंट्सने. येस. तर हा एक खूप 3,500च्या काउंटमध्ये मोठा नंबर आहे. मोठा नंबर आहे. तर त्या केसमध्ये इन जनरल म्हणजे तर अर्थात टायगर पोचिंग झालं आणि त्याच्या व्यतिरिक्त एक्झॉटिक ही जी ॲनिमल ट्रेड जे होतं आपल्या अवतीभोवती राईट. त्याला तू कसं बघतो? सी मला असं वाटतं ना की पोचिंग हे ना या गोष्टीला आपण खूप बेसिक ॲस्पेक्ट पासून अंडरस्टँड करायला घेऊया. मला असं वाटतं की खूप लोक या टॉपिकवरती रिलेट करतील की आपण लहानपणापासून आत्तापर्यंत किंवा अजूनही आपल्या परिसरात ना खूप साऱ्या लोकांच्या घरी कासव बघितले आहेत, खूप साऱ्या लोकांच्या घरी पोपट पाहिला आहे किंवा आपल्या कोणी ना कोणीतरी नातेवाईकांच्या घरी एक पोपट कोणी ना कधीतरी पाळला आहे, कुठल्या तरी जमान्यात असला. वॉट एव्हर द ॲस्पेक्ट विल बी. दॅट्स एक्झॅक्टली वेअर वाईल्ड लाईफ ट्रॅफिकिंग स्टार्ट्स. ठीक आहे. इट स्टार्ट्स ऑन द बेसिक लेवल, ऑन द ग्राउंड लेवल. ठीक आहे. पोपट पाळणं किंवा कुठलाही प्राणी पाळणं याच्यावरती भारतामध्ये कायदे आहेत. हो. अकॉर्डिंग टू वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972 म्हणजे वन्यजीव संरक्षण कायदा अधिनियम 1972च्या अंतर्गत खूप साऱ्या अशा गोष्टीज आहेत आणि स्केड्युल्स आहेत आणि असे लॉज आहेत, अमेंडमेंट्स आहेत ज्याच्यामध्ये आपण कुठल्याही नेटिव्ह वाईल्ड लाईफला अप्रोच नाही करू शकत, ट्रेड नाही करू शकत, पकडू नाही शकत, पाळू नाही शकत, हत्या नाही करू शकत. ठीक आहे. पण याची रिइन्फोर्समेंट थोडीशी वर खाली आहे. आता ते रिइन्फोर्समेंट करण्याचं काम फक्त गव्हर्नमेंटचं नाही. इट इज ऑल्सो अबाउट द पब्लिक. किंवा जर का अशा कुठे इलिगल गोष्टी होत आहेत किंवा तुम्हाला नंतर निदर्शनात पडलंय, खूपदा असे सिनारिओज होतात ना की लोकांना पोपट इंजर्ड भेटतो आणि मग ते घरी घेऊन जातात आणि मग आता तो ठीक झालाय पण मग आता तो घरी रुजलाय, मग आम्ही त्याला सोडू नाही शकत, मग तो एक पार्ट आहे फॅमिलीज अँड ऑल ऑफ दॅट इमोशनल ॲस्पेक्ट. पण यावेळेस ना माणसांना त्या प्राण्याबद्दल विचार करण्याची खूप जास्त जरूरत आहे. कारण ॲक्च्युअल जागा नेचरमध्ये आहे. इट इज अ ब्रॉन अँड बॉटअप इन वाईल्ड ॲनिमल. म्हणजे तो त्याचा जन्म जंगलात झालाय, त्याचा जन्म कॅप्टिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये नाही झालाय. त्याने जंगल पाहिलंय, त्याने ते सगळ्या गोष्टी, ते सगळे इन्स्टिंक्ट्स त्याच्यामध्ये आहे. बरोबर. तर त्याला तुम्ही जस्ट बिकॉज त्याच्या लाईफमध्ये काय इन्सिडेंट्स होत आहेत त्याच्यामुळे ते सगळे इन्स्टिंक्ट्स मारू नाही शकत. तर इन केस जर का तुम्हाला असा कुठला प्राणी भेटतोय तर मेक शुअर की यू वर्क ऑन अ फॅक्ट की त्याला आपल्याला परत रिलोकेट करायचं. तर याच्यामध्ये जर का तुम्ही स्वतःहून काही गोष्टी करता आणि ते इफेक्टफुली नाही होते तर ॲट दॅट पॉईंट यू शुड टेक प्रोफेशनल हेल्प. यू शुड गेट इन टच विथ ऑर्गनायझेशन, यू शुड गेट इन टच विथ फॉरेस्ट डिपार्टमेंट. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला डिपार्टमेंट हेल्प करू शकते. खूपदा आपल्याला असं वाटतं की अरे आपल्याला भेटलाय किंवा आपल्याला सापडलाय आणि मग आपण कोणाला अप्रोच केला किंवा गव्हर्नमेंटला सांगितलं तर आपल्यावरतीच काय उलटं नको व्हायला. त्याच्यामुळे खूप सारे लोक घाबरतात आणि अप्रोच नाही करत. तर दॅट इज एक्झॅक्टली रॉंग. है ना. या सगळ्या ॲस्पेक्ट्समध्ये गव्हर्नमेंट तुम्हाला नेहमी सपोर्ट करते वेन इट्स द टर्म्स ऑफ कन्झर्वेशन. बरोबर. सेकंडली हाऊस. ठीक आहे. हाऊस एक अशी गोष्ट आहे जी डेंजर आहे. माणसांचे शॉक्स आणि ते सगळे खूप सगळ्या डेंजर गोष्टी आहेत. पण ह्या सगळ्यांच्या ऐवजी ना वी हॅव ऑल्सो सीन अ राईज इन एक्झॉटिक पेट कीपिंग. है ना. एक्झॉटिक प्राण्यांना ठेवणं किंवा पाळणं. तर
माझ्या पर्सनल व्ह्यूमध्ये ना एक्झॉटिक किपिंग ही एक वाईट गोष्ट नाही आहे. अच्छा. ठीक आहे. एक्झॉटिक किपिंग जर का एक एथिकल बेसवरती किंवा एक स्ट्रक्चरल मॅनरवरती होत गेली ना तर ती कन्झर्वेशनला हेल्प करू शकते इज वॉट आय थिंक. अँड दिस इज लाईक द बिगेस्ट कॉल आय विल से इन 2026. मतलब वी हॅव बिंग सीइंग रिपोर्ट्स की इलिगली ट्रॅफिकिंग होते आहे आणि सूटकेसमधून एअरपोर्ट्समधून इथून तिथून खूप सारे प्राणी, स्नेक, सरडे यांची तस्करी होते इलिगल वेजमध्ये. सी असे खूप सारे कंट्रीज आहेत ज्याच्यामध्ये जे प्राणी आपण एक्झॉटिक किपिंगमध्ये ठेवायला किंवा पाळण्याला किंवा त्यांची केअर करायला आपण विचार करतो ते खूप साऱ्या अशा कंट्रीजमध्ये ना बॅन आहेत आणि त्यांच्याकडे प्रोव्हिजन्स नाही आहेत. त्याचा अर्थ असा होतो की जर का ते त्यांच्या एन्व्हायरमेंटमध्ये आहेत आणि ते नेटिव्ह वाईल्ड लाईफ नाही आहेत, इन्व्हेसिव्ह झालेत. इन्व्हेसिव्हचा अर्थ की असे प्राणी किंवा असे कुठलेही लिव्हिंग ऑर्गॅनिझम, मेड बी फिश, मेड बी अ ट्री, प्लांट, काही असू शकतं जे तुमच्या परिसरात नाही सापडत पण ते विदेशी आहेत आणि ते तुमच्या परिसरात वाढत चालले आहेत आणि त्याच्यामुळे तुमच्या इकोसिस्टमला, तुमच्या प्राण्याला किंवा तुमच्या इन जनरल ॲटमॉस्फिअरला इफेक्ट होतोय. तर अशा प्राण्यांना तुम्ही बोलतात की हे इन्व्हेसिव्ह प्राणी आहे. ठीक आहे. तर खूप साऱ्या कंट्रीजमध्ये ना स्नेक्स झाले किंवा असे खूप सारे प्राणी जे ना इन्व्हेसिव्ह आहेत आणि त्या कंट्रीजमध्ये ना त्या प्राण्यांसोबत दे हॅव नथिंग टू डू. म्हणजे तुम्ही त्यांना मारा, कापून खा किंवा काही करा. ठीक आहे. बट आय स्टील फील की इवन दॅट इज नॉट अ राईट थिंग. म्हणजे जस्ट बिकॉज तो तुमच्या देशातला प्राणी नाही आहे पण अरे तो माझ्या देशात तर रेड लिस्टेड आहे. फॉर एक्झाम्पल फ्लॉरिडा बद्दल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. फ्लॉरिडामध्ये इग्वानास आणि बर्मीज पायथन यांच्या रिमूव्हलवरती खूप सारे लोक लागलेत किंवा खूप साऱ्या बॉडीज आहेत आणि रिमूव्हल इन अ केस की त्यांच्याकडे एक पर्टिक्युलर पिरियड असतो ज्याच्यामध्ये लिटरली लोकांकडे परमिट्स आहेत त्याच्यामुळे ते लोक 10-10, 12-12 फुटाचे साप मारतात किंवा ते मोठे मोठे झालेले इग्वानास नावाचा एक सरड्याचा प्रकार आहे जो मारतात. आणि एनी काइंड ऑफ रिमूव्हल म्हणजे मारा, खा, काही करा. ठीक आहे. दे हॅव ऑल द अथॉरिटीज. तर ऑन द डिफरंट ॲस्पेक्ट मला असं वाटतं की जर का याच्यामध्ये ग्लोबली खूप सारे बोर्ड आहे. सायटेस नावाचा एक बोर्ड आहे जो असा इंटरनॅशनल ट्रेड्सवरती वगैरे वर्क करतो. त्या प्रोव्हिजनमध्ये जर का असे कुठले प्राणी आहेत किंवा असे कुठले स्पीसीज आहेत एका कंट्रीमध्ये जे इन्व्हेसिव्ह आहेत आणि त्यांना त्यांचं काय करायचं आहे हे माहीत नाही तर जस्ट बिकॉज तुम्ही त्यांना मारताय किंवा संपवताय याच्याऐवजी तुम्ही त्यांना एका कॅप्टिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये देऊ शकता. कॅप्टिव्ह एन्व्हायरमेंट इज वेअर द पर्सन हॅज होल्ड responsibility over that animal or that plant or that fish or anything it would be. He will take responsibility की बाबा ह्याची पुढे ब्रीडिंग होवो की ना होवो. जर का ती व्हायची आहे तर दॅट शुड बी कन्सिडर्ड अंडर सम एथिक्स. जर का ती नाही व्हायची तर यू नीड टू मेक शुअर की ती ना हो. आणि in spite of all of that you are capable enough to take care of that animal, not just to show off or not just to have a snake just because it is cool and also to understand about snake keeping. है ना. सी मला असं वाटतं भारतामध्ये ना ऑलरेडी खूप लोक सापांशी फ्रीक आउट होतात. इट इज कन्सिडर एज टॅबू. है ना. पण देर आर व्हेरी फ्यू अमाउंट ऑफ पीपल जिनको किंवा ज्यांना असं वाटेल की वी कॅन वर्क अराउंड स्नेक किंवा मी एक साप अडॉप्ट करू शकतो किंवा एक सरडा अडॉप्ट करू शकतो. असे जे लोक आहेत ना ते खूप कमी आहेत आणि अशा लोकांमुळे बदल येऊ शकतो इन जनरली आपल्या कन्झर्वेशनमध्ये. का? कारण एक लिबर्टी पसरते लोकांमध्ये, एक अप्रोच निर्माण होतो. त्याला वेळ लागणार आहे, खूप वेळ लागतो अशा ग्रोथ किंवा अशा विचारसरणीला यायला, पण इट इज कमिंग. आता ही जी विचारसरणी येते ना याच्यामध्ये ना खूप सारे पोचर्स किंवा ट्रेडर्स यांची एंट्री होते. तर ह्यांची जेव्हा एंट्री होते ना तेव्हा ते इलिगल गोष्टी किंवा स्मगलिंग इकडून सुरू होते. मतलब सी देर आर गुड अमाउंट ऑफ पीपल हु हॅव गुड मोटिव्ह टू टेक केअर ऑफ ॲनिमल्स अँड ऑल ऑफ दॅट थिंग. आणि इथे झालेली असते एक एंट्री अशा लोकांची. मग हे लोक बोलतात की अरे तुम्हाला इग्वाना पाहिजे, ओके मी तुला इकडे अरेंज करून देतो, मी त्याला जसंही मागवेल, दिस इज द कॉस्ट. तर फॉर दिस गाय ना ही इज अनअवेअर अबाउट द फॅक्ट की तो प्राणी त्याच्याकडे कसा किंवा कुठल्या मीडियम्सनी येणार आहे किंवा तो कुठल्या कंडिशन्सनी येणार आहे. बरोबर. ही इज जस्ट कन्सर्न अबाउट दिस गाय जो त्याला एक अमाऊंट देणार आहे आणि मग तो त्याला ॲनिमल देणार किंवा व्हॉट एव्हर इट इज. ठीक आहे. पण गव्हर्नमेंटकडे ना 2020 पर्यंत असे कुठलेच रजिस्ट्रेशन्स नव्हते आणि इनफॅक्ट लॉ मध्ये एक्झॉटिक स्पीशीजचा कुठेच उल्लेख नव्हता. म्हणून इन जनरली याच्यामध्ये ना आपल्याला 10-12 वर्षात खूप राईज होताना दिसली. सी आय हॅड अन इग्वाना फॉर पास्ट 10 years. म्हणजे मी पहिलीत होतो तेव्हा मला
एक माणसाने इग्वाना अडॉप्ट करून दिलेला. म्हणजे ही हॅड अन इग्वाना जो मेक्सिकोला राहायचा, तो मेक्सिकोवरून भारतात आला आणि मग तो त्याची टेक केअर नाही करू शकला इकडे, अँड देन ही ट्रान्सफर्ड हिम विथ ऑल ऑफ हिज रजिस्ट्रेशन जो त्यांनी मेक्सिकोमध्ये केलेलं आहे. ठीक आहे, भारतामध्ये तोपर्यंत असे काही नियम नव्हते. बरोबर. पण माय रिस्पॉन्सिबिलिटी वॉज टू जस्ट इन्फॉर्म गव्हर्नमेंट अँड BMC अराउंड की बाबा आय एम रिस्पॉन्सिबल, आय एम टेकिंग केअर, दिस इज द ॲनिमल विच आय होल्ड. ते मी त्या काळी केलेलं. बट 2020 मध्ये ना परिवेश पोर्टल असा एक नवीन रजिस्ट्रेशन साईट्स आले, ज्याच्यावर तुम्ही अशा ॲनिमल्स रजिस्टर करू शकता इफ यू हॅड देम बिफोर द साईट वॉज बॉर्न. त्याच्यानंतर आता त्याचा एक सेकंड स्टेज पण झाला. फर्स्ट स्टेजमध्ये असं होतं की जर का तुमच्याकडे ॲनिमल आहे तर यू बेटर रजिस्टर इट. पीपल फ्रॉम फॉरेस्ट डिपार्टमेंट विल कम, ते सगळे ते प्राण्यांना बघतील, त्याच्यावरती एक्झामिन करते आणि दे गुड टू गो. तुमच्याकडे एक प्रॉपर सिस्टम मिळेल. ठीक आहे, पण याच्यामध्येही तुम्ही कुठल्याही इन्व्हेसिव्ह स्पीशीजलाच ठेवू शकता. इंडियन किंवा नेटिव्ह वाईल्ड लाईफला तुम्ही पेट हे ठेवूच नाही शकत, जस्ट बिकॉज त्याच्यावरती लॉ नव्हते. सेकंडली त्याचे रजिस्ट्रेशन 2.0 आला, याच्यामध्ये खूप सारे प्राणी रजिस्टर होत होते, नव्हते होते. इट हॅज इट ओन अप्स अँड डाऊन्स बिकॉज कन्सिडरिंग इट टू बी अ गव्हर्नमेंट साईट आणि ऑल ऑफ दॅट, याच्यामध्ये खूप गोष्टी होत गेल्या. 2022 वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टमध्ये काही अमेंडमेंट्स आले, ज्याच्यामध्ये पायथनच्या सगळ्या स्पीशीजला, जीनसला इन जनरली बॅन केलं किंवा Schedule 1 टाकलं. तर असे खूप सारे लॉज आहे ना आत्ता नवीन येत आहेत, अमेंडमेंट येत आहेत. बरोबर. तर व्हॉट आय फील राईट नाव इज रेप्टाईल कीपिंग आणि कन्झर्वेशन आत्ता थोडंसं लांब आहे. वाय? बिकॉज लॉमध्ये अजून स्टेबिलिटी नाही आहे आणि रिइन्फोर्समेंटमध्ये स्टेबिलिटी नाही आहे. बरोबर. बट आय विल स्टील support people who are ethically trying to keep animal in a captive environment, ज्याच्याने कन्झर्वेशनला हेल्प होऊ शकतो. सी, आपल्याकडे बर्मीज पायथन हा Schedule 1 मध्ये आहे. तर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टमध्ये खूप सारे स्केड्युल्स आहेत, 1, 2, 3 अकॉर्डिंग ज्या प्रकारे ते लोक इंडेंजर्ड आहेत त्या प्रकारे त्यांना प्रायोरिटाईज केलं आहे. तर Schedule 1 मध्ये ॲनिमल आहे तर तो थोडा सिरियस नोटवरती आहे. तर बर्मीज पायथन हा जो साप आहे Schedule 1 मध्ये येतो. महाराष्ट्रात नाही सापडत, भारतात नॉर्थ ईस्ट वगैरे साईडला, वेस्ट बेंगाल साईडला, ओरिसा साईडला त्याचे काउंट्स आहेत, उत्तराखंड आणि त्या साईडला, म्हणजे थोडं ईस्टकडे साऊंड आहे. पण जनरली भारतात नाही आहे. पण हीच ती स्पीशीज आहेत जिकडे फ्लॉरिडामध्ये खूप सारे लोक त्यांना मारतायत जस्ट फॉर द रिमूव्हल कॉज. का? कारण ते तिकडे इन्व्हेसिव्ह झाले, तिकडे ते त्यांची संख्या खूप वाढली आहे. ती संख्या पण ह्युमन्समुळे वाढली आहे, ते नॅचरली नाही वाढली आहे. म्हणजे लोकांनी पेट पर्पजेससाठी इग्वानास घेऊन गेले आणि पायथन्स घेऊन गेले आणि तिकडे विदाउट एनी मॉनिटरिंग त्यांना सोडून दिलं किंवा रिलीज करून टाकले. सी, देर वॉज नो लॉ, देर वॉज नो सिस्टम. आणि त्याच्या याच कारणांमुळे, कंट्रोल नसल्यामुळे तिकडे इंटरब्रीडिंग झाली आणि मग त्यांचे काउंट जस्ट बिकॉज तो एन्व्हायरमेंट सुटेबल होता ते वाढले. राईट. पण समज रे, ऑन द अदर साइड ऑफ द ग्लोब त्या जो साप आहे किंवा तो जो प्राणी आहे त्याची या नॅचरल हॅबिटॅटमध्ये जागा संपली आहे, जागाच्या पेक्षा जास्त त्यांचा काउंट संपला. इनफॅक्ट जर का जागा असली जरी, तर वाय कांट वी इंट्रोड्यूस ऑल ऑफ दोज ॲनिमल्स हिअर, और वाय कांट वी टेक रिस्पॉन्सिबिलिटी वेअर people have authority to breed those species here and then release those animals back into wild. त्याच्याने आपला काउंट स्ट्रॉंग होतोय, तिकडचे प्राणी किल नाही होत आहे, अँड देन वी आर युझिंग इट फॉर कन्झर्वेशन. बरोबर. याच्यामध्ये रेप्टाईल किपिंगला पण एक चांगला मोड आहे है ना. इट प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन कन्झर्वेशन. याच्यामध्ये पब्लिक इन्व्हॉल्व्ह होते. व्हॉट एल्स डू यू वॉन्ट? कारण सी, कन्झर्वेशन एक वन मॅन शो नाही आहे, इट इज अ थॉट प्रोसेस जे सगळ्यांमध्ये बिल्डअप झाला पाहिजे. माय मेजर वर्क इज टू स्पार्क दिस थॉट. बघ, हा पॉडकास्ट ऐकून मला माहित नाही किती लोक इन्स्पायर होतील किंवा त्यांना काही कळेल, पण माझा मेजर मोटिव्ह हाच आहे की जर का एक छोटा स्पार्क जरी तुमच्या डोक्यात आला ना, की लेट जस्ट कन्सिडर, एकदा ऐकूया तरी किंवा एकदा बघूया तरी, काय आहे समजूया तरी, ते जर का जरी होत आहे ना, तरी आय बिलीव्ह की आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून खूप मोठा ऑडियन्सला रीच आउट करतो आणि एक कन्झर्वेशनसाठी खूप मोठी एक स्टेप आहे. सो येस, ट्रॅफिकिंग आहे, ट्रॅफिकिंग इज वाईल्ड. प्लीज डू नॉट सपोर्ट ट्रॅफिकिंग, डू नॉट बाय ॲनिमल्स राईट नाव इन दिस सिच्युएशन unless and until you don't have any proper registrations किंवा असं काय आहे. डू नॉट गेट इन टू इट रँडमली. दिस इज नॉट द राईट टाइम, कारण लॉज येत आहेत आणि आय बिलीव्ह त्याच्यामध्ये चांगले आणि वाईट दोन्ही बदल येत राहतील. रेप्टाईल किपिंगसाठी पण असतील, फॉर असतील किंवा थ्रू असतील, वी डोंट नो. बट राईट नाव इज अ व्हेरी फ्लक्च्युएटिंग पिरियड वेर यू शुड जस्ट बी काम अँड ऑब्झर्व द लॉ अँड देन ॲक्ट अकॉर्डिंगली. सो या, दॅट्स हाव इट इज. सो मला तुला
जो नेक्स्ट प्रश्न विचारायचा हम्म. तो आता नाही, हा कायमचा प्रश्न राहणार आहे. जर तू बघायला गेला तर विच इज को एक्झिस्टन्स कसं असू शकतं मॅन Right. वर्सेस वाईल्ड. आता कारण असं आहे की एक गोष्ट जी नेहमीच चॅलेंज फेस करण्यात येईल ते आहे जर तुम्हाला ग्रोथ करायची आहे इन्फ्रास्ट्रक्चर वाईज. जसं संजय गांधी नॅशनल पार्क आहे मुंबईला, तिथे ऑलमोस्ट 19 हेक्टर जागा ती फॉरेस्ट ची देण्यात आली आणि त्याच्यामध्ये आता ते ट्विन टनल बांधत आहेत. सिमिलरली इकडचं जे अफॉरेस्टेशन आहे ते सगळं ते चंद्रपूर डिस्ट्रिक्टमध्ये करत आहेत. त्यातल्या त्यात आरे बरोबर काय झालं आपण सगळ्यांनी बघितलं की आरे मध्ये कारशेड जो होता तो कांजूरमार्गला हलवण्यात आला, मग त्याच्यानंतर परत आरे मध्ये गेला. तर हा डिबेट आणि याचं उत्तर सोपं नाहीये. तर तू याला सगळं कसं बघतो की जर ग्रोथ हवंय तर मग तुम्हाला असे पावलं पण घ्यायला लागतील. आणि आपण एवढे बिबट्या जसं रस्त्यात आपल्याला बिबट्या गँग सगळीकडे सध्या म्हणजे वाय. सगळीकडे आपल्याला बघायला मिळतंय. तर तू या पूर्ण याच्यामध्ये कुठे स्टँड करतो? See, you need to understand. People like us or like me, माझे विचारसरणीचे जे लोक आहेत ना, these guys are not against development. Nowhere near. पण एक खूप सिम्पल गोष्टी आहे, कुठला ही कंट्री किती सुंदर आहे किंवा किती फुलफिल्ड आहे हे त्याच्या वाईल्डलाईफ, त्याचे वन्यजीव आणि त्याचे इकोसिस्टम, त्याचे फ्लोरा फोना किंवा बायोडायव्हर्सिटीवरून जज केली जाते. ठीक आहे. आणि वी आर व्हेरी ब्लेस्ड. म्हणजे आपण एक अशा खंडात आपण असं आहोत की आपण खूप ब्लेस्ड आहोत. खूप सगळ्या व्हरायटी आहेत ना आपल्याकडे. वी हॅव आईसलँड, वी हॅव डेझर्ट्स, वी हॅव रेन फॉरेस्ट, वी हॅव प्लॅट्यूज, वी हॅव स्टोन माउंटेन्स, एव्हरीथिंग. आपण खूप ब्लेस्ड आहोत या सगळ्या गोष्टी ॲज अ कंट्री, है ना. तर नाउ द मेजर रिस्पॉन्सिबिलिटी इज टू कंजर्व इट. अभी बहुत सारी चीज़ें ऐसी है ना जो अननेसेसरी है. खूप साऱ्या अशा गोष्टी त्यांची गरज नाही है ना. आरेचा मुद्दा, ट्रू दॅट. बघा 10 वर्षापूर्वी ना आरे एवढा होता. आता तुम्ही गुगल मॅपवरती बघा आरे असा आहे. बरोबर. त्याच्यामध्ये पण इकडे काहीतरी होत आहे, इथे काही होत आहे. अजून 5-6 वर्षात ना तो आरे असा होत जाईल. 10 वर्षात जेव्हा असा होता ना तोपर्यंत लेपर्डचे प्रॉब्लेम्स तेवढे नव्हते. पण ऑब्व्हियसली जर का तो आरे असा होतोय तर मग माझे बिबटे जाणार कुठे? बरोबर. आणि माझे तुझे नाही, ते आपल्या सगळ्यांचे. सी, मुंबई इज अ टॉप, लाईक वर्ल्ड्स टॉप डेन्सली पॉप्युलेटेड कंट्री इन टर्म्स ऑफ लेपर्ड काउंट. म्हणजे पूर्ण जगामध्ये एक अशी सिटी जर का तुम्ही बघाल ज्याच्यामध्ये ह्युमन आणि लेपर्डचा काउंट सगळ्यात जास्त आहे ती मुंबई आहे. अँड पीपल आर अनअवेअर ऑफ दिस फॅक्ट. म्हणजे आय बिलीव्ह की आपल्या हद्दीमध्ये मुंबईच्या रफली अराउंड 57 किंवा 58, आय माइट बी रॉंग, देर माइट बी अ राईज, बट 57 to 58 लेपर्ड्स आत्ता फक्त मुंबईच्या टेरिटरीमध्ये जगत आहेत. दॅट्स अ बिग नंबर. आणि अंडरस्टँडिंग अ कॅट ऑर अ बिग कॅट, तिला तिची जागा लागते, तिला तिचे खाद्य लागतं, तिला तिची एन्व्हायरमेंट लागतं. या सगळ्यांच्या स्कॅरसिटी सोडून मुंबईमध्ये एका कमी जागेमध्ये, एका कमी एन्व्हायरमेंटमध्ये सगळ्या गोष्टींची अडॅप्ट करून हे प्राणी राहत आहेत. ठीक आहे. तर इट इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी. आता प्रॉब्लेम असा आहे की बाबा तू घरी राहा, बिल्डिंगमध्ये नको येऊ. हा सगळ्यांचा कॉमन अप्रोच आहे की बाबा अभिरूप तुझं म्हणणं मी मांडतो, जाणतो, पण कन्झर्वेशन किंवा को एक्झिस्टन्स किती, बिल्डिंगमध्ये आला तर काय करायचं किंवा हे कसं थांबवायचं, त्याला थांबवण्याचं उत्तर तुमच्याकडेच आहे. बघ, सिम्पल आहे. सगळ्यांना आपल्या फ्लॅटच्या बाहेर एक छान वॉटरफॉल बघायची आशा आहे, सगळ्यांना खूप सुंदर झाडी पाहायची आहे, पण कोणाला नको आहे की कबूतर आले आहेत किंवा पक्ष्यांनी डक्टमध्ये घर बनवलंय किंवा रात्री हुबड येतो किंवा मच्छर येतात. यू नीड इट, बट देन यू वॉन्ट इट व्हेरी स्पेसिफिकली. बरोबर. सो माय फ्रेंड, यू कांट क्लासिफाय नेचर, यू कांट कस्टमाइज नेचर, नेचर कॅन कस्टमाइज यू. ओके, राईट. तर तुम्ही हे जेवढा पण एक्सटेंडला कराल ना, तुम्ही जेवढी मजा करू शकाल की जेवढं डॉमिनेट करू शकाल नेचरला ना, ते करत जाईल. पण देर इज अ सॅच्युरेशन पॉईंट अँड इट इज अ हाय टाइम ना. एक अशी पॉईंट आहे, एक अशी रेस आहे ज्याच्यात आपण खूप जवळ आहोत. ते जर का आपण क्रॉस केली किंवा इव्हन जवळ जरी पोचलो ना, तर देर इज गोइंग टू बी न्यूसेन्स इन दिस वर्ल्ड. ठीक आहे. आणि त्या सगळ्या गोष्टींना आपण ऑलरेडी एक्सपिरियन्स करतोय, आप मानो या ना मानो. ठीक आहे.
सो डेव्हलपमेंट इज फॉर शुअर देअर माय फ्रेंड. डेव्हलपमेंट पाहिजे, हो. सगळ्यांना पाहिजे, हा. पण नॉट ॲट द कॉस्ट ऑफ. never at the cost of where my animals are dying, my mother nature is surviving, or she's in a bad condition. There need to be system, there need to be technologies which balance, and I believe that India is very self sufficient to do all of this work. बरोबर. सारे चीज़ों को मद्देनजर रखते हुए, नेचर को साथ में रखते हुए. देखो भाई, मुझे ऐसा लगता है कि जर का आपण एक अंडरग्राउंड एक समुद्री महामार्ग बनवू शकतो, तर वी कॅन डू अ लॉट. ठीक आहे, Sky's the limit. वी कॅन डू अ लॉट टू जस्ट टेक केअर. बट द प्रॉब्लेम कुठे आहे माहितीये का? प्रॉब्लेम आपण ना ह्यांना कन्सिडरच नाही करत. कापून टाकू येणार 10,000 झाडं परत उगूया, पण तिकडून रस्ता गेला पाहिजे. हा. पण ते 100 वर्ष पुराणं झाड तुम्हाला तेवढा ऑक्सिजन किंवा ते काम नाही करत सोसायटीमध्ये, जेवढे ज्या टाईपचे सॅपलिंग्स तुम्ही लावताय, किंवा तुम्ही तुमच्याकडे जर का इव्हन प्रोव्हिजन जरी आहे की तुम्ही सगळे मोठे मोठे झाडं त्यांना डिप्लांट करताय. आय डोंट नो ऑन हाऊ executional basis it's happening, है ना? So it's better not to disturb, but you can do something else, a lot of stuff in terms of technology, in terms of not harming them, in terms of a lot of stuff. अगर लोग चांद पे जा रहा है तो तुम चांद पे जाओ भाई, बट अपने घर को तो संभालो. हा. नाही, अमेझिंग. म्हणजे तू ज्या तऱ्हेने समअप केलंय, कारण हे नेव्हर एंडिंग आहे आणि बॅलन्स तो स्ट्राईक करायला लागणार आहे तुम्हाला. अभिरूप, आय थिंक तू खूप एक्सटेन्सिव्ह डिस्कस केलंस आणि खूप वेळ दिलायस. मला एक शेवटचा ना एक फन सेगमेंट खेळायचा आहे. कारण आपण खूप सिरियस टॉपिक्स डिस्कस केले, तर थोडं लाईट करूया त्याला. ओके. आणि तर हा एक रॅपिड फायर सेगमेंट आहे. यामध्ये मी काय करतोय, मी जस्ट तुझ्या समोर काही अॅनिमल्सची नावं घेतोय आणि त्यांच्या बिहेवियरल ट्रेट्स मधनं तुला सांगायचंय की कुठल्या सेलिब्रिटी बरोबर तू जास्ती आयडेंटिफाय करतो. ओके, तुम्हाला ऑप्शन देणार आहे सेलिब्रिटीजचे? नाही, मी तुला ऑप्शन देतो, पण जर म्हणजे इट डिपेंड्स की तुला कसं हवंय. पण मला असं वाटतं की तुझा जनावरांची आणि तू त्यातल्या त्या जेन्झी आहे, तर त्यामुळे तू कसं बघतो, ओके, त्या दृष्टिकोनात. ठीक आहे, सुरू करूयात. एक मी तुला अॅनिमलचं नाव देईल, एका लाईन मध्ये तुला सांगायचंय की तुला का वाटते ही व्यक्ती. नाव आणि द एक्सप्लेनेशन. एक लाईनचं एक्सप्लेनेशन इज मोर दॅन इनफ. हा, पण अॅनिमल स्पिरिट म्हणतो ना आपण, का असं वाटतं. चालू करूयात. येस, ओके, लेट्स गो. स्टार्ट. टायगर. अच्छा, ओके. सेलिब्रिटीज एनी रॅन्डम? हो, जस्ट बॉलिवूड. आपले बॉलिवूड म्हणजे क्रिकेटर्स, पॉलिटिशियन्स, कोणी पण राहू शकतात. आय बिलीव्ह लेट्स टायगर इज मोर लाईक, और सलमान खान इज मोर लाईक टायगर दृष्टिकोन, नॉट जस्ट इन टर्म ऑफ ऍक्च्युअल और एक्सटर्नल व्यू, पण ना टायगरची ना एक नेचर आहे. टाइगर कैन अटैक फ्रॉम बिहाइंड. टाइगर इज अ लिटिल कनिंग साइड ऑफ अ बिग कैट. उतना लेपर्ड नहीं है, उतना लायन नहीं है, बट टाइगर इज ऑल्सो अ लॉट ऑफ डोमिनेंस, है ना? टाइगर बहुत ज्यादा स्ट्रांग है, बहुत अथॉरिटी, डोमिनेंस है ना, बहुत ज्यादा डोमिनेंस. उसको पता नहीं है, बट ही कम्स एंड ही मेक्स हिज प्लेस, ही सिट्स. राइट. अभी क्या है बताओ, मैं अभी बात करो. That approach. So I believe it's somewhere there, because why? Because see, considering Salman Khan as a star, as a person, but the way he has his personality in the industry, I believe there is some dominance. So nice. Yeah, nice. Like elephant. Respectful, intelligent, बहुत भारदार. I believe Javed Akhtar. Javed Akhtar साहब, he has an elephant. He's always, माझा एक मित्र आहे, जसा गाणं आहे एलिफंट इन द रूम, तर इट showcases a lot of elephant trained. म्हणजे जहाँ कहीं भी आप हो, you have respect, you have authority because of your intelligence and the personality you have, not just externally but inside your soul. So I believe जावेद अख्तर कमांड करतात ते, नक्कीच, काय डाऊटच नाही. For sure. Fox. See, Fox is a smart and I believe I won't call him cunning or mean, but he's a smart. He's like very presence. अभी इधर कुछ करना है तो मैं फटाक से दिमाग चला के I'll make up the scenario in such way कि
this thing will be on my side. So I believe that a smart and agile personality will be Ranveer Singh, I believe. इंटरेस्टिंग. A fox or a wolf trait. Oh. See, wolf is also someone जो सब लोग के साथ पैक में रहता है, Hmm. मतलब उसका एक ग्रुप है. Hmm. wolf यूजुअली पैक में रहता है, बट अगर fox बोलोगे तो वो जनरली इज अलोन Right. in a group, not generally in a group. तो yeah, Ranveer Singh. Okay. Horse. Horse, stamina, good strength, fast. I believe Hrithik Roshan goes with the personality as well, right? मला वाटतं Amazing याच्यापेक्षा person. better- याच्यापेक्षा बेटर नसतं कोणी. Amazing person, bro. I love him. Being a fan, yes. So, chimpanzee. Okay, chimpanzee again, very intelligent, very human traits. But I believe Anurag Kashyap. अनुराग कश्यप. वाव. Yes. अनुराग कश्यपला खूप म्हणजे आय होप तो पॉडकास्ट बघेल. हाँ, I think. Thank you. मतलब अगर आप सही कहीं से भी देख रहे हो तो all due respect, man. Okay. See, it is about the thought process, and it's about seeing the world with a different perspective. And I genuinely think that chimpanzee does, and which is very closely related to human. So it has a human perspective to it. है ना? Right. तो Anurag Kashyap, he sees it from a human aspect, but on a very different perspective. डिफरंट लेन्स. Yes, yes. अभिरूप आय थिंक म्हणजे मला जितकी मजा आली आहे हे पॉडकास्ट करताना, कारण तू माझं काम खूप 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 सोपं केलेलं. अरे. कारण आय वॉज जस्ट अ व्ह्युअर. मी फक्त ऐकत होतो तुला हे वा. करत असताना, कारण ज्या पद्धतीने तू एक्सटेन्सिव्हली या इन डेप्थ रित्या कव्हर केलंय, Got it. तर मला असं वाटतं की खूप जास्ती एनलाइटिंग, फक्त माझ्यासाठी Hmm. नव्हे तर मला असं वाटतं आपले जे व्ह्युअर्स आहेत जे बघतायत आपल्याला त्या Right. लोकांसाठी पण बऱ्याचशा अवेअरनेसच्या Right. दृष्टिकोनातनं बऱ्याच तू नवीन गोष्टी उलगडल्यास. Right. तर थँक्यू ऑन बिहाफ ऑफ द एंटायर टीम. तू आलात आणि म्हणजे मुंबईहून आला, वेळात वेळ काढून आला. सो थँक्यू सो मच वन्स अगेन. Hey, that's all me, and thank you so much for having me here, firstly. And again, like जसं सुरुवात केलेले, so sorry for all of the inconvenience, जे काय, but I genuinely wanted to do this. आणि जाताना मी एक छोटासा गोष्टी किंवा एक मेसेजनी एंड हो. करेल. मेसेजपेक्षा जास्त समथिंग ॲडिशनल विच आय वॉन्टेड टू गिव्ह टू द ऑडियन्स की everyone has seen Abhiroop or people like Abhiroop around, है ना, कि snake rescue किंवा in generally wildlife rescue, talking very specifically about snake again. Then my motive in next 10 years is to make people so aware or so proud about the animals. म्हणजे जे काही प्राणी आहेत ना, जे काही प्राणी आहेत, जे पक्षी आहेत तुमच्या सराउंडिंग्समध्ये, त्यांच्याविषयी तुम्ही एवढे प्राऊड असले पाहिजे की यू गाईज नीड टू जनरलाइज इट और मेक इट कूल. म्हणजे ॲज सिमिलर ॲज जर का तुम्ही संडे मॉर्निंगला सकाळी आपल्या बाल्कनीत चहा पितात आणि एक सुंदर भारतध्वज तुम्हाला दिसतो, तर तुम्हाला छान वाटतं, तुम्हाला मजा येते ते बघून. तर ती सेम फिलिंग आहे ना मला त्या सगळ्या लोकांमध्ये आणायची की कधी अशा कुठल्या सेम संडे मॉर्निंगला सेम चहा पिताना सेम बाल्कनीतून तुम्हाला जर का एक धामण दिसली सळसळताना, तर यू शुड बी प्राऊड अबाउट इट की बाबा नॉन वेनमस स्नेक इटिंग रॅट्स, पेस्ट कंट्रोल करणारे. आय एम सो हॅपी टू हॅव दिस क्रीचर अराउंड मी. तर या लेट्स मूव्ह ऑन देअर अँड थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी हिअर. जर का या पॉडकास्टनी 10% पण तुमच्या डोक्यामध्ये थोडा प्रकाश किंवा थोडा कॉन्शियसनेस किंवा थोडी माहिती दिली आहे प्राण्यांबद्दल, इन जनरली वाईल्ड लाईफबद्दल किंवा कन्झर्वेशनबद्दल, आय एम ग्लॅड अँड आय बिलीव्ह दॅट दिस वॉट विल मेक देम टू क्लिक दॅट सबस्क्राईब बटन बिकॉज हे दॅट्स वॉट मेक्स अस अप. तर थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी हिअर दादा. थँक्यू. आणि आणि glad. मला असं वाटतं याच्यापेक्षा बेटर नोटवर मी पण एंड नसतं करू शकलो. सो थँक्यू वन्स अगेन. यू गाईज बेटर डू इट राईट. थँक्यू सो मच. कसा वाटला तुम्हाला आजचा एपिसोड? आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि त्याचबरोबर अभिरूपपर्यंत पोहोचायचं असेल तर त्याचे डिटेल्स आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केले आहेत. आणि नेहमीप्रमाणे एपिसोडला लाईक करा, कॉमेंट करा आणि सगळ्यात जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा. त्याचबरोबर पुन्हा एकदा नेक्स्ट एपिसोडसह भेटू. तोपर्यंत स्टे ट्यून्ड ओनली ऑन देसी पॉड.